जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, माझ्या मना हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, 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 आणिक नये माझ्या मना, माझ्या मना, नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, आणिक नये माझ्या मना, आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, पार कुमाई, जय जय पार कुमाई, जय जय पार कुमाई, जय 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 पार कुमाई, जय जय पार कुमाई, जय जय पार कुमाई,
जय जगदोबार कुमाई जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा विठ्ठला विठ्ठला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांची काही लक्षणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत आणि हे लक्षणं सांगत असताना या लक्षणाला अनुकूल या लक्षणाला अनुसरून असं एक प्रमाणही तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला देतात. संत महात्म्यांचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मांडला. कारण संतांची जाणीव जोपर्यंत समाजाला होत नाही तोपर्यंत समाज स्थितीत राहतो पण विकासात जात नसतो. विठ्ठला विठ्ठला समाजाचा धर्म समाजाचा स्वभाव बघितला तर तो विकसनशील समाजाचा हा धर्म आहे. विकसनशीलता हा समाजाचा धर्म आहे त्या स्थितीमध्ये राहणं हे समाज राहतच असतो. काही नाही केलं तरी समाज म्हणून टिकत राहतो. पण समाजाला प्रगतीपथावर जायचं असेल आणि ती प्रगती जर विशेषत्वानं आध्यात्मिक दृष्टीतून व्हायची असेल तर त्याच्याकरता परमात्म्याच्या जाणीवेपेक्षा सुद्धा संतांची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. समाजाला संत कळाले तरच समाजामध्ये काहीतरी त्याचा परिणाम होऊ शकतो. नुसता परमात्मा कळाला तर समाज त्या दृष्टीने फार विकसित होत नाही पण स्थितीत राहतो. विठ्ठला याकरता म्हणून आपल्याला संत कळावेत याच्याकरता तुकोबाराय संतांचा परिचय आपल्याला करून देतात. संतांची ओळख आपल्याला करून देत असतात. ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये आविर्भूत झाले होते आणि ज्या काळामध्ये त्यांचं कार्य चालू होतं त्या काळामध्ये किती जणांनी त्यांना ओळखलं होतं तर फार जण त्यांना ओळखणारे नव्हते. तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये जगद्गुरू म्हणून मान्यता होती पण किती जण त्यांना जगद्गुरू म्हणत होते नाही. त्यांना एकेरी नावानं संबोधणारे गावामध्ये जास्त होते, देहूमध्ये जास्त होते. तुकाराम महाराजांनी आपला काय उद्योगधंदा त्याचं दिवाळं का निघालं वगैरे हे सगळं झालं त्याला नावं ठेवणारी अनेक जण होते. तुकाराम महाराजांचे 2 विवाह झाले त्याला नावं ठेवणारे अनेक लोक होते. तुकाराम महाराजांना भोळसट समजणारे अनेक लोक होते. तुकाराम महाराजांचा परमार्थ बाहून हे परमार्थ नसून परमार्थाचं अवडंबर आहे असं मानणारे अनेक लोक होते. असं जर नसतं तर तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी पडायचं कारण राहिलं नसतं ना. ज्या अर्थी तुकाराम महाराजांना समाजाकडून त्या काळामध्ये तशा अर्थानं अवहेलना सहन करावी लागली त्या अर्थी समाजाने त्यांना पूर्णतः ओळखलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. तसंच ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायांना तर किती दुःखाला सामोरं जावं लागलं याची आपल्याला कल्पना आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र हे तसं जर बघितलं तर त्या भवभूतीने उत्तर रामचरिताच्या संबंधानं म्हणताना असं म्हटलंय एको रसहा करुण एव असं उत्तर रामचरिताच्या संबंधानं रामाच्या चरित्राच्या संबंधानं भवभूतीने असं सांगितलं की रामायणामध्ये एकच रस आहे आणि तो करुण रस आहे. पण त्या भवभूतीनं जर ज्ञानोबारायांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी ते शब्द ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे लावले असते. विठ्ठला करुण रसानं भरपूर भरलेलं परिप्लुत असं ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला पाहता येतं. किती ज्ञानोबारायांनी सोसलं, किती तुकोबारायांनी सोसलं, किती चोखोबारायांनी सोचलं, गोरोबा काकांनी किती समाजाकरता सोसलं. याला काही अंत आहे का, याला काही पार आहे का? किती चोखोबारायांना मंदिरामध्ये प्रवेश करू दिला नाही हो. देवाच्या दर्शनाकरता चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही.
पण चोखोबारायांनी त्या संबंधानं काही वेगळी भूमिका घेऊन काही बंडबिंड केलं नाही. चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मी मंदिरात जाऊ शकत नाही ना, पण संतांची विचारसरणी किती विलक्षण असते बघा. चोखोबाराय म्हणाले मी देवापर्यंत जाऊ शकत नाही, काही कारणं असतील त्याला, काय धर्म आडवा आला असेल, जात आडवी आली असेल, काहीतरी संस्कार आडवे आले असतील, काही जे झालं असेल ते झालं असेल, पण मी जरी देवापर्यंत जाऊ शकत नसलो तरी देव माझ्यापर्यंत येऊ शकतो याच्यावर त्यांचा विश्वास होता ना. त्यामुळे ते म्हणाले मी मंदिरात जात नाही, पण त्याला बाहेर आणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणजे इतकी अवहेलना संतांची त्या काळामध्ये झाली. माझा मुद्दा एवढाच आहे, संतांना समाजाने त्या त्या काळामध्ये ओळखलं नाही. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला त्यावेळेला मग धर्मपीठाची मान्यता मिळावी, त्यानंतर समाज मान्यता मिळावी, याला काही अर्थ नाही. हे नंतरची सगळी औपचारिकता झाली. पण ज्ञानोबाराय ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये ते संतच होते, ते साधकांचे मायबापच होते, ते कैवल्याचे पुतळेच होते. पण लोकांनी त्या काळामध्ये त्यांना कैवल्याचा पुतळा म्हणून ओळखलं नाही. तुकोबाराय ज्या वेळेला होते लोकांनी ओळखलं नसलं तरी तुकोबाराय ब्रह्मरूपच होते, तुकोबाराय जगद्गुरूच होते. ही पदवी काही त्यांना लोकांनी चिकटवली म्हणून चिकटली असं झालं नाही. ते काही कोणते आचार्य नव्हते. पत्रिकेवर छापण्याकरता तुकोबारायांनी जगद्गुरू ही पदवी लावून घेतलीच नव्हती. आणि अशी पदवी जर छापली नाही तर मी कीर्तनाला येणार नाही अशी अटही तुकोबारायांनी कधी घातली नव्हती. असं होतं की नाही? होतं. पण लोकांना आता त्याची अपेक्षा आहे, त्याला काय करावं, तशी अपेक्षा आहे. ती पदवी लावल्याशिवाय जमतच नाही, मनाचं समाधानच होत नाही. ह भ प प पु गु याच्यात काय सामावलेलं असतं मला अद्याप कळलेलं नाही. याच्यामध्ये काय मिळवायचं असतं, याच्यातून काय पदरात पडतं, काही पडत नसतं. पण आपला अहंकार त्या निमित्तानं सुखावत असतो, एवढीच त्याच्या मागची गोष्ट आहे. पण तुकोबाराय जगद्गुरू होते, लोकांनी ओळखलं नसलं तरी तुकोबाराय जगद्गुरू, लोकांनी ओळखलं नसलं तरी ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे, हे सगळं असंच होतं. पण याच्यात तोटा कुणाचा झाला? लोकांनी ज्ञानोबारायांना ओळखलं नाही, याच्यात नुकसान ज्ञानोबारायांचं आहे का लोकांचं आहे? याच्यामध्ये नुकसान तुकोबारायांचं आहे का लोकांचं आहे? लोकांचं नुकसान आहे. लोकांची प्रगती झाली नाही, लोकांना अध्यात्म प्रवणता प्राप्त झाली नाही, समाजाला शांती प्राप्त झाली नाही, समाजाला शांती करता प्रयत्न करण्याची प्रेरणा प्राप्त झाली नाही. ही अडचण समाजाच्या दृष्टीने आली. आणि या अडचणी पुढच्या काळामध्ये येऊ नयेत याच्याकरता त्या संतांनी समाजाला संतांचा परिचय करून दिला, जेणेकरून समाजाला संतांच्या बोधामध्ये, संतांच्या जाणीवेमध्ये जर काही प्रतिबंध आला तर त्याच्यात संतांना काही अडचण निर्माण होणार नाही. मला सांगा, ढगांनी जर समुद्राचं पाणी उचललं नाही तर अडचण कुणाची आहे? समुद्राला काही अडचण नाही, तुम्ही पाणी न्या नाही तर न न्या, मी समुद्र तो समुद्र आहेच आहे. वार्षीय विण सागरू जैसा जळे नित्य निर्भर होते तसे आहेच आहेत. निरुपचारू संतोषी जो आहेच आहेत. अडचण आम्हाला येते आणि ती आमची अडचण येऊ नये याच्याकरता ज्ञानोबारायांनी प्रत्येक अध्यायामध्ये संतांचा बोध आपल्याला करून दिला. स्थितप्रज्ञाचं वर्णन म्हणजे काय? एका अर्थानं संतांचंच वर्णन आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य सांगतानाचं वर्णन काय, 7व्या अध्यायामध्ये सगळं वर्णन काय, ते एकची लीला तरले हे कुणाचं वर्णन आहे? एका अर्थाने योग्याचं वर्णन काय, 8व्या अध्यायातलं वर्णन काय, 9व्या अध्यायातलं, 10व्या अध्यायातल्या विभूती काय, 12व्या अध्यायातला भक्त काय, 13व्या अध्यायातला ज्ञानी काय, 14व्या अध्यायातला गुणातीत काय, कुणाची वर्णन आहेत ही सगळी संतांची वर्णन आहेत ना. मग या सगळ्या संतांच्या वर्णनाकडे ज्ञानोबारायांना प्रवृत्त व्हावं वाटलं. वास्तविक ज्ञानेश्वरीचा विषय काय आहे? जो गीतेचा विषय तो ज्ञानेश्वरीचा विषय. गीतेचा विषय काय आहे? अर्जुनाला बोध देणं आणि ज्ञानाच्या अधिकरणावर कर्म प्रवृत्त करणं हा गीतेचा विषय. पण ज्ञानोबारायांनी त्या गीतेच्या विषयामध्ये आत्मबोधाच्या संबंधानं, ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी प्रत्येक अध्यायामध्ये संतांची वर्णनं करून दिलेली आहेत आपल्याला. कशा करता बाबा, तुम्ही आत्मबोधाचं वर्णन करा आणि ज्ञानेश्वरी संपवा ना. ज्ञानोबाराय म्हणाले असं होत नाही बाबा, आम्हाला संतांची वर्णनं केली पाहिजेत, महात्म्यांची वर्णनं केली पाहिजेत. हा आत्मबोध ज्यांच्या ठिकाणी स्थित झाला, या आत्मबोधानं जे मंडित झाले, या आत्मबोधाचा ज्यांनी जगत कल्याणार्थ विचार केला आणि वापर केला, ते महात्मे कसे होते, काय होते, ते कसे वागत होते याचा विचार ज्ञानोबारायांनी केला. प्रत्येक अध्यायामध्ये केला. गाथा जरी आपण बघितला तरी तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये देवाच्या वर्णनाच्या अभंगांपेक्षा संतांच्या वर्णनाचे अभंग जास्त आहेत. विठ्ठला या सगळ्याचा
परामर्श कशा करता, विचार कशा करता करायचा आपल्याला, तर संतांचा परिचय समाजाला व्हावा ही संतांची तळमळ आहे. त्यामुळे संतांचा परिचय तुकोबाराय या अभंगामध्ये करून देतात. का करून देतात? कारण समाजामध्ये जर काही स्थित्यंतरं यायची असतील, चांगल्या अर्थाने यायची असतील, आत्मबोधाच्या ध्येयाच्या दिशेनं प्रवृत्त होणारा समाज जर आहे ती स्थिती टाकून जर पुढच्या स्थितीकडे प्रवृत्त होणार असेल, तर त्या स्थितीकरता आपल्याला कोण साह्यभूत होणार असेल तर ते संत महात्मे साह्यभूत होत असतात. आपल्याला हाताला धरून तिथपर्यंत नेण्याचं कार्य संत महात्मे करत असतात. आपण विचार करून पहा, तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, आणि पुढं काय सांगितलं, वाट दावी करी करी धरोनिया, करी धरोनिया वाट दावी, हे संतांचं कार्य आहे. हे संत स्वतःचं कर्तव्य मानतात. त्याच्यामुळे हाताला धरून आपल्याला विशिष्ट गंतव्यापर्यंत पोचवणं हे जर संत महात्मे करत असतील आणि त्यांनी जर आपला हात धरला नाही तर गंतव्यापर्यंतचा प्रवास सुखकर होणार नाही. या जाणीवेतून आपल्याला संत कळाले पाहिजेत. कुणाचा तरी हात धरून पुढे जाण्यापेक्षा संतांचा हात धरून जागेवर थांबणं श्रेयस्कर आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही परिवर्तन व्हायची असतील तर त्याच्याकरता संत संगती हा फार मोठा आधार असतो. मी याला फक्त एका युक्तिवादाची जोड देऊन पुढे जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना पसायदान बहुतेक तरी माहिती असावं असा अंदाज आहे माझा. पसायदान हां माहिती आहे. पसायदान जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. हे पसायदान जवळजवळ रोज आपण जवळजवळ सगळे म्हणतात बरं का. आता हे पसायदान म्हणत असताना या पसायदानाच्या पहिली ओवी प्रस्तावनेची सोडून द्या, आपण आता विश्वात्मके देवे सोडून द्या. तेथून पुढं 3 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी काही विशिष्ट पद्धतीची मागणी संतांजवळ केलेली आपल्याला 2च ओव्यांमध्ये 6 मागण्या ज्ञानोबारायांनी मागितलेल्या आपल्याला दिसून येतात. काय काय मागण्या आहेत? पहिली मागणी काय, जे खळांची व्यंकटी सांडो, नंतर तया सत्कर्मी रती वाढो, नंतर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, नंतर दुरिताचे तिमिर जावो, त्याच्यानंतर विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्याच्यानंतर जो जे वांछिल तोते लाहो प्राणीजात. 6 मागण्या झाल्या. या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी 6 मागण्या सद्गुरूंच्या चरणाजवळ जगताच्या कल्याणाकरता म्हणून मागितलेले आपल्याला दिसतात. गंमत अशी आहे की खळांची व्यंकटी सांडो इथपासून जो जे वांछिल तोते लाहो प्राणीजात इथपर्यंतच्या या 6 मागण्या, याच्यातली मागणी प्रत्येक मागणी समाजाच्या कल्याणाकरता आहे. प्रत्येक मागणी आपली आध्यात्मिक विकसनशीलता सिद्ध व्हावी याच्याकरता आहे. प्रत्येक मागणी आपला आध्यात्मिक विकास व्हावा याच्याकरता आहे. कारण आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, दृष्टादृष्ट विजय हो वावेजी, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे ना. मग दृष्टादृष्टावरचा विजय जर आध्यात्मिक विचाराशिवाय प्राप्त होणार नसेल तर त्याच्याकरता आध्यात्मिक विकास आमचा व्हावा याच्याकरता आमच्या जीवनामधल्या ज्या परिवर्तनाची अपेक्षा ज्ञानोबारायांना वाटते त्या अपेक्षा ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये व्यक्त केल्या. 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या ज्ञानोबारायांनी मागितल्या. आता या 6च्या 6 मागण्या आपण विचारात घ्या. याच्यातली पहिली मागणी काय, जे खळांची व्यंकटी सांडो. मला सांगायचं काय, मला या मागण्यांचा विस्तार करायचा नाही आहे. मला याच्यातलं महत्त्व काय आहे आणि ज्ञानोबारायांच्या मांडणीचं रहस्य काय तेवढं बोलून मला पुढे जायचं आहे. याच्यामध्ये ज्ञानोबाराय खळांची व्यंकटी सांडो म्हणतात. या मागितलेल्या 6ही मागण्या आपण आपल्या सामर्थ्यानं पूर्ण करू शकतो का, हा माझा प्रश्न आहे. ऐका, मला म्हणायचं आहे काय, खळांची व्यंकटी सांडो हे मागणं बरोबर आहे.
या जगतातल्या खलांची वाईट वृत्ती नष्ट व्हावी हे ज्ञानोबारायांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु वाईट वृत्ती नष्ट करणं खळाच्या ताब्यात आहे का हो? कोणता खळ असं म्हणतो की मी खळ आहे? सांगा ना, कोणता मनुष्य असं म्हणतो की मी दुष्ट आहे? अहो, आपल्याकडे असणाऱ्या अवगुणांना सुद्धा गुण म्हणून बघण्याची माणसाची जी नैतिक कुदृष्टी आहे ना, तेच त्याच्या अधपतनाचं मुख्य कारण आहे. विठ्ठला मला म्हणायचं याच्यातलं एकही मागणं सोपं नाही आहे. कोणताही दुष्ट पुरुष मी दुष्ट आहे असं कबूल करत नसतो. एक वेळ सज्जन म्हणेल मी दुष्ट आहे म्हणून, पण दुष्ट कधी असं म्हणत नाही की मी दुष्ट आहे म्हणून. उलट तो सज्जनतेचा आव आणूनच समाजामध्ये मिरवत असतो. त्याला आपला दुष्टपणा कळत नसतो, कळला तरी दाखवायचा नसतो, दाखवला तरी त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. आता राजकारण बघा की हेच आहे की नाही सगळं. एकतर दुष्टपणा व्यक्त मानायचाच नाही, मानला तर तो दाखवायचा नाही, दाखवला तर त्याचा फायदा करून घ्यायचा. असं जर होत असेल तर कोणत्या दुष्टाला आपण बदलावं असं वाटेल मला सांगा? जोपर्यंत आपल्या ठिकाणी असणाऱ्या अवगुणाची आपल्याला यथार्थ जाणीव होत नाही, तोपर्यंत त्या अवगुणाला बदलून टाकणारा सद्गुण आपल्या ठिकाणी यावा याच्याकरता कोण प्रयत्न करेल सांगा ना? कोणी प्रयत्न करू शकत नाही. मग याच्याकरता काय, जे खळांची व्यंकटी सांडो हे मागणं बरोबर आहे, पण हे सहज आहे का, हे सोपं आहे का याचा विचार करा. याच्यात काही सोपं नाही. या 6च्या 6 मागण्या अवघड आहेत. आपण जर या 6ही मागण्यांचा तशा अर्थाने विचार करत राहिलो तर आपला सगळा वेळ त्याच्यामध्ये जाईल. तया सत्कर्मी रती वाढो. सोपं आहे का हो? सत्कर्म करतो मनुष्य, पण जबरदस्तीनं करतो, भीतीनं करतो, नाईलाज म्हणून करतो. पण स्वाभाविकतेनं सत्कर्म करावं अशी प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी सहसा उत्पन्न होत नसते. अगदी सोप्या भाषेत मी आपल्याला सांगू का, शिक्षा होईल म्हणून चोरी न करणारे जास्त आहे. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं का? शिक्षा होईल या भीतीनं ते चोरी करत नाहीत. जर चोरीचा कायदा काढून घेतला तर कोण सावय हा प्रश्नच राहील, आहे की नाही? म्हणजे कुठलं तरी आमच्यावर वजन आहे, कशाचं तरी आमच्यावर दडपण आहे, म्हणून आम्ही नियमात वागायचा प्रयत्न करतोय. हे व्यवहारात झालं. परमार्थाच्या दृष्टीने पाप केलं तर नरकात पडू म्हणून नाईलाजानं पुण्य करतात. म्हणजे नरकाचा संबंध न ठेवता, पापाचा विचार मनाला स्पर्शही होऊ न देता विचाराचा आम्हाला पुण्याकडे प्रवृत्त व्हावं वाटेल का? तर एकदम व्हावं वाटत नाही. सत्कर्मी कुणाची रती वाढते? जबरदस्तीनं काहीतरी करतील माणसं. दानधर्म करत नाहीत असं नाही, पण काहीतरी त्याला निमित्त असावं लागतं, त्याला काहीतरी हेतू असावा लागतो. कुणीतरी ज्योतिषानं सांगावं लागतं की याचा परिहार करण्याकरता, या दोषाचा परिहार करण्याकरता 10 गाई दान करा. मग नाईलाज म्हणून त्याचं गोदान चालू राहतं. नाहीतर त्या गोदानातून त्याला काही फार मोठ्या पुण्याची प्राप्ती होईल आणि त्या गोदानातून त्याचं अंतःकरण शुद्ध होईल याची शक्यता समाजामध्ये फार कमी प्रमाणामध्ये राहत असते. त्यामुळं कुठल्या तरी वजनानं, कुठल्या तरी काहीतरी ह्याच्याने दबावाखाली, कुठल्या तरी भीतीनं मनुष्य सत्कर्मामध्ये प्रवृत्त होत असेल तर ते सत्कर्म त्याच्या आध्यात्मिक विकासाचं निमित्त होऊ शकत नाही. ही अडचण आहे. याच्याकरता सत्कर्म करावं, पण कसं करावं याच्याकरता ज्ञानोबारांनी शब्द वापरला रती. रती हा शब्द आहे. रती म्हणजे काय? रती म्हणजे आवड. ज्ञानोबाराय म्हणतात सत्कर्म वाढावं असं नाही, सत्कर्माची आवड वाढावी हे ज्ञानोबारांची मागणी आहे. सत्कर्म वाढावं याला महत्त्व नाहीच आहे. आवड वाढली की सत्कर्म स्वतःहून वाढतं, पण जबरदस्तीनं वाढवलेलं सत्कर्म फार काळ टिकून राहत नाही. याच्याकरता म्हणून माणसं बघा ना, बाहेर दाखवताना माणसं जेवढे चांगले वागतात ना, जेवढं चांगलं 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 दाखवतात ना, आत खोलीत गेले आणि एकदा दार बंद केलं की त्यांचा चांगुलपणा, जरा कॅमेरे लावा बरं मध्ये, कळतं मध्ये काय काय चालतं ते, आहे की नाही? असं होतंच की नाही? आता कॅमेरे लावायची गरज नाही, आपला मोबाईल. आता आपल्याला तो काही एकांत मिळूच देत नाही. आपण एकांतात आता त्याला नवीन नाव आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI म्हणतात ना. तिथं आपलं आता काही एकांत राहिला नाही. आता आपल्याला वाटतं कोणी बघत नाही, पण आपला मोबाईल सगळं बघत असतो आणि तो नंतर बरोबर उट्ट काढतो सगळ्याचं. हां, ते फार अवघड झालं प्रकरण. याच्याकरता स्वाभाविक धर्मनिष्ठा, स्वाभाविक सत्कर्म प्रवृत्ती, स्वाभाविक नैतिक आचरण हे आमच्या ठिकाणी कोणत्याही वजनाशिवाय, जबरदस्तीशिवाय आणि भीतीशिवाय निर्माण झालं पाहिजे. ही ज्ञानोबारांची पसायदानातली अपेक्षा आहे. माझं म्हणणं काय, हे सोपं आहे का सांगा?
सोपं आहे का हे? सहज मनुष्य सत्कर्म प्रवृत्त होईल का? होत नाही. त्याला कुणीतरी मागून ढकलावं लागतं, तर मग तो तिकडं प्रवृत्त होतो. काहीतरी त्याला जबरदस्ती असावी लागते. एक मनुष्य पाण्यात पडला, बुडायला लागला. त्याला पोहता येईना, पाणी खोल होतं, त्याला पोहता येईना. बाकीचे आजूबाजूला किनाऱ्यावर होते, काही विहिरीच्या काठावर उभे होते, पण कोणी उडी मारेना. शेवटी एका माणसाने अगदीच तो बुडायला लागला म्हणल्यानंतर एका माणसाने त्याच्यात पाण्यामध्ये उडी मारली. त्याला कसं बसं धरलं, काठावर आणलं, त्याचा जीव वाचवला. त्यांना दोघांनाही वर काढलं. लोकांनी त्याचं कौतुक केलं. वारे वा, शाबास म्हणे, काय तू धाडसी माणूस आहेस रे, पाण्यामध्ये उडी मारून याचा जीव वाचवलास, आम्ही तुझा सत्कार करू. तो म्हणला, सत्कार नंतर करा, आधी मला पाण्यात कुणी ढकललंय तेवढं सांगा. म्हणजे हा काही स्वतःच्या मर्जीनं जीव वाचवायला गेला नव्हता, त्याला कुणीतरी जबरदस्तीनं ढकललं होतं. आमची सत्कर्माची प्रवृत्ती ह्याच्यापेक्षा वेगळी काय मला सांगा ना. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे आमचं? कुणीतरी ज्ञानोबा म्हणतात नाही, रती वाढो, हे सोपं नाही. बरं, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, सोपं आहे का? सोपं नाही ना महाराज. दुरिताचे तिमिर जावो, सोपं आहे का? विश्व स्वधर्म सूर्य पाहावा, सगळ्या विश्वानी स्वधर्माचा सूर्य पाहावा, सोपं आहे का? आम्हाला धर्मच पाहता येत नाही तर स्वधर्म कधी कळायचा आहे? आम्हाला कळत नाही. स्वधर्माची आवड आमच्या ठिकाणी नाहीच आहे, स्वाभाविकतेनं नाही आहे. मग स्वधर्माचा सूर्य आम्हाला कधी दिसावा? हे सगळं अवघड आहे. बरं, याच्याही पलीकडे जाऊन जो जे वांछिल तो ते लाहो, सोपं आहे का? ज्याला जे हवं त्याला ते मिळावं, सोपं आहे का या जगात? मग याच्यातलं काहीच सोपं नाही ना. मग हे सगळं अवघड मागून ज्ञानोबारायांना तरी काय मिळणार होतं? बरं, गंमत अशी आहे याच्यामध्ये की हे सगळं अवघड आहे, हे 700 वर्षानंतर आमच्यासारख्यांना कीर्तनात सांगताना कळतं. तर हे सगळं पसायदान म्हणताना ज्ञानोबारायांना माहीत नसेल हे सगळं अवघड आहे बाबा म्हणून? अरे, 1-2 वर्षाचं काहीतरी शिक्षण घेऊन कंबर बांधून उभा राहणाऱ्याला पसायदानाच्या मागण्या अवघड वाटतात. त्या ज्ञानोबारायांना मागताना कळलं नसेल की हे सगळं अवघड आहे, आपण जे मागतोय ते समाजाला सहजासहजी साध्य होणारं नाही आहे. हे ज्ञानोबारायांना माहीत नसेल त्या काळामध्ये? माहिती होतं ना. मग माहिती असूनही हे सगळं अवघड मागणं ज्ञानोबारायांनी मागितलं. पण हे अवघड आहे हे ओळखून ज्ञानोबारायांनी पुढचं जे पसायदान मागितलं ना, तिकडं मला आपल्याला प्रवृत्त करायचं आहे. हे सगळं अवघड आहे हे मान्य आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात हे जर अवघड असेल तर याला सुघड करण्याकरता, याला सोपं करण्याकरता आपल्याकडे एक उपाय आहे ना. काय केलं पाहिजे? समाज स्वतःहून या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साधून घेणार नाही, स्वतःहून आपलं खलत्व टाकणार नाही, स्वतःहून सत्कर्मातली आवड वाढती ठेवणार नाही, स्वतःहून भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्र निर्माण करणार नाही, स्वतःहून स्वधर्माचा सूर्य पाहणार नाही. हे स्वतःहून तो करणार नाही ना. मग त्याच्याकरता एक उपाय योजना झाली पाहिजे. म्हणून त्या उपायाची मागणी सुद्धा ज्ञानोबारायांनी नंतरच्या ओव्यांमध्ये पसायदानामध्ये केलेली आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांनी नंतरच्या मागण्या काय मागितल्या तेही म्हणू लागा बरं माझ्या बरोबर. ज्ञानोबारायांनी पुढं काय मागितलं? पुढं जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. पुढं आता असं मधून म्हणलं की अवघड जातं, क्रमानं आलं तर म्हणता येतं. असं आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ज्ञानोबारांची मागणी किती विलक्षण आहे बघा. या 6च्या 6 मागण्या जर अवघड असतील आणि मनुष्य स्वतःच्या मनानं जर हे प्रयत्न करणार नसेल तर त्याला काय केलं पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणतात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूतमात्रांना ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भेटत राहिली पाहिजे. हे ईश्वरनिष्ठ कोण आहेत? हे संतच आहेत. आणि म्हणून नंतर चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे संतांचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबारायांनी हे कोण आहेत? ईश्वरनिष्ठ कोण आहेत? हे संत आहेत. मग या संतांनी काय केलं पाहिजे? या संतांनी हे अवघड असणारं सोपं करण्याकरता या भूतमात्रांना अनवरत भेटत राहिलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ही संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत खळाचं खळत्व जात नाही. जोपर्यंत संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत सत्कर्माची रती वाढत नाही. जोपर्यंत संत संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत दुरिताचं तिमिर जात प्राप्त होत नाही. तोपर्यंत स्वधर्माचा सूर्य जर दिसत नसेल तर
संत संगतीशिवाय जगणं सगळं कठीण आहे. संत संगतीशिवाय मानवी जीवन परिवर्तन मानवी जीवनाचं परिवर्तन होऊन ध्येयापर्यंत ते जात नाही. आणि संत संगती नसेल तर जीवाचं ब्रह्मही होणार नाही, आणि संत संगती नसेल तर जीवाचा संतही होणार नाही. ही अपेक्षा ज्ञानोबारायांनी पसायदानामधून व्यक्त केली. आणि या दृष्टीने संत संगती आम्हाला झाली पाहिजे. आणि ही संत संगती व्हायची असेल तर आम्हाला संत अधिक कळाले पाहिजेत. या दृष्टीनं तुकोबारायांनी संतांचा परिचय करून दिला. विठ्ठला हा परिचय करून देताना, हा संतांची ही ओळख करून देताना तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली त्याचाही आपण विचार करा. हा परिचय करून द्यायचा. संतांची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. कोण संत, आम्ही कुणाच्या संगतीत गेलं पाहिजे. कुणाच्या तरी संगतीत जाऊन जीवनाचं कल्याण होत नाही, संतांच्याच संगतीमध्ये गेलं पाहिजे. प्रमाण पुष्कळ, आपल्याला त्या दृष्टीने विचारही पुष्कळ करता येईल. पण थोडं पुढं चला. त्याच्याकरता संत कोण हे जर कळलं पाहिजे तर संतांचा परिचय कसा करून द्यावा लागतो. तुकोबारायांनी या अभंगामध्ये शास्त्रीय दृष्टीनं आपल्याला तो परिचय करून दिला. कसा परिचय करून द्यावा लागतो. आपल्याला न्यायशास्त्राने या संबंधामध्ये चिंतन करताना असं सांगितलं, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. न्यायाने आपल्याला काय सांगितलं, नुसती प्रतिज्ञा करून, नुसतं विधान करून आपल्याला वाक्याची किंवा वस्तूची सिद्धी करता येत नाही. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, लक्षण आणि प्रमाणाची जोड त्याला दिली पाहिजे. मग लक्षणही सांगा आणि त्याच्याकरता प्रमाणही द्या. आता लक्षणही करा, प्रमाणही द्या, हे कशा करता बाबा. लक्षण केलं तर काय होतं, प्रमाण दिलं तर काय होतं, याच्यामध्ये काही आपल्याला बारीक विचार करता येऊ शकतो. आपल्याकडे तेवढा वेळ आत्ता नाही आहे. पण तरीसुद्धा लक्षण केल्याने लक्षण समजल्याने प्रवृत्ती वाढत असते आणि प्रमाण दिल्याने त्या प्रवृत्तीला एक विशिष्ट असा आधार मिळत असतो, एक विश्वास निर्माण होत असतो. प्रमाणानं विश्वास निर्माण होतो आणि लक्षणाने प्रवृत्ती होते. आंबा आहे एवढं म्हणून चालत नाही. आंबा गोड आहे असं म्हणलं तर त्याच्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. बरोबर आहे की नाही. आंब्याचं लक्षण सांगा, गोड आहे हे लक्षण त्याचं कळालं की मग आपली तिकडं प्रवृत्ती होते. लक्षणाने काय झालं, प्रवृत्ती निर्माण झाली. आणि हा चांगल्या जातीचा आहे, हा असा आहे, इकडून आलेला आहे, तिकडून आलेला आहे असं. अरे कुणी सांगितलं, अहो बघा ना, मी तुम्हाला जोडून देतो, माझ्या मित्रांनी त्याच्या घरचा हापूस मला पाठवला आहे, प्रमाण आहे त्याला, त्याच्यावर कागद आलाय त्याच्याबरोबरचा. मग कागदावर वाचलं की हा देवगड हापूस आहे म्हणलं की माणूस म्हणतो ठीक आहे, मग खायला हरकत नाही. हे काय झालं, प्रमाणानं प्रवृत्तीवर आपला विश्वास निर्माण होतो. प्रवृत्तीच्या फलाविषयी अंतःकरण असंदिग्ध होऊन जातं. याच्याकरता म्हणून आपल्याला प्रमाणाचीही गरज आहे आणि याच्याकरता आपल्याला त्या लक्षणाचीही गरज आहे. लक्षणही सांगा, प्रमाणही द्या. याच्यामध्ये पुष्कळ विचार आहे, मला आत्ता ते लांबवायचं नाही आहे, पुढं जातो थोडंसं. लक्षण करा आणि प्रमाण द्या. मग लक्षणं काय करायची, लक्षणं किती करता येतात. आपल्या बुद्धीचं वैभव आपल्याला कितीही मोठ्या पद्धतीनं साकारता येऊ शकतं. लक्षणं कितीही करा, पण प्रमाण जर नसेल तर त्या लक्षणांना अर्थ नसतो. एक थोडंसं सोपं किंवा थोडंसं शास्त्रीय परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर प्रमाणविरहित लक्षण म्हणजेच तर्क असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि तर्कावर तत्वज्ञान चालत नाही, तर्कावर जीवनाची धन्यता आपल्याला प्राप्त होत नसते. प्रमाणविरहित लक्षण त्याला अर्थ नाही, प्रमाणासहित लक्षण दिलं तर त्याला महत्त्व येतं. मग आता हे लक्षण करायचं आहे, कसं करायचं आहे. तुकोबारायांनी या अभंगाच्या पहिल्या 3ही चरणामध्ये लक्षणांचा विचार केला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला त्याला जोडून प्रमाण दिलं. आपल्याला अभंग सगळ्यांना परिचित आहे, मी नुसता अभंगाचा भाव बोलून दाखवतोय आपल्यासमोर. तुकोबारायांनी काय सांगितलं, संतांची काही लक्षणं आहेत बाबा. काय काय लक्षणं बाबा, तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, तो संत आहे, तो भक्त आहे, हे आपल्याला एक लक्षण कळालं. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे आहेत, जे भक्तीचा जिव्हाळा जाणत नाहीत पण भक्ती न करता ज्ञानामध्ये व्यवहारामध्ये प्रवृत्त होणारे असतील तर त्यांना आम्हाला भक्त म्हणता येणार नाही, संत म्हणता येणार नाही, हेही तुकोबारायांनी बोलून दाखवलं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, हेही लक्षण तुकोबारायांनी नामरूपी जडले चित्त हे लक्षणही आपल्याला सांगितलं. आणि त्याच्याबरोबरीनं या लक्षणाला प्रमाण पाहिजे ना काहीतरी. मग तुकोबारायांनी प्रमाण दिलं, बाबा तुका म्हणे नवविध भक्ती
जाणे तोची शुद्ध. आता ही नवविधा भक्ती जाणणारा कोण आहे? नवविधा भक्ती कुठं दिसते आपल्याला? तर ही प्रल्हादाच्या चरित्रामध्ये भागवतामध्ये दिसून येत असेल तर प्रल्हादाचं आणि प्रल्हादाच्या निमित्तानं भागवताचं प्रमाण देऊन तुकोबारायांनी संतांची लक्षणं या अभंगामध्ये सिद्ध केली आहे. विठ्ठला भागवताचं प्रमाण दिलं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे. जो नवविधा भक्ती जाणतो तोच शुद्ध आहे. नवविधा भक्तीचा विचार आपल्याला भागवतामध्ये प्रल्हादाच्या चरित्रामध्ये दिसून येतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती प्रल्हादाच्या मुखातून किंवा भागवतामध्ये आपल्याला प्रल्हादाच्या संबंधानं दिसून येते. ही नवविधा भक्ती जो जाणतो म्हणजे जाणणारा म्हणजे प्रल्हादाचं स्वतःचं चरित्र त्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रल्हाद हे स्वतः भक्त होते. आणि असे भक्त कसे असतात याचा विचार तुकोबारायांनी आधीच्या 3 चरणांमधून आपल्याला करून दिलेला आहे. कोण आहेत ते भक्त, काय आहेत, कसे आहेत याचा विचार या अभंगामध्ये तुकोबारायांनी केला. लक्षणांनी केला, प्रमाणांनी केला. नुसतं प्रमाण जर दिलं नसतं किंवा नुसतंच जर प्रमाण दिलं असतं तर माणसाचा विश्वास बसला असता पण प्रवृत्ती झाली नसती. आणि नुसतीच लक्षणं जर सांगितली असती तर कदाचित प्रवृत्ती झाली असती पण अंतःकरणामध्ये संदिग्धता राहिली असती. म्हणून निसंदिग्ध अंतःकरणानं प्रवृत्त व्हावं आणि विश्वासानं साध्याला प्राप्त व्हायचं असेल तर त्या साध्याचा परिचय लक्षण आणि प्रमाणानं करून घेतला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून तुकोबारायांनी आपल्याला एक एक लक्षणं सांगितली. संत कोण आहेत, भक्त कोण आहेत? का बाबा? कारण या जगतामध्ये भक्ताचं रूप घेऊन वावरणारे पुष्कळ आहेत. या जगतामध्ये हे नेहमी होतं. संतांचं रूप घेऊन वावरणारे जास्त. मुळात संत असणं हे कमीच आहे. बहु अवघड असेल तर मग ते संत अरे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हा महापुरुषांचा संश्रय जर अत्यंत दुर्लभ म्हणून सांगितला गेलेला असेल याच्यातही क्रमवारी आपल्याला पाहता येते. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय याच्यामध्ये उत्तरोत्तर दुर्लभता आपल्याला मानावी लागते. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्वाला येऊन सुद्धा मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि मुमुक्षु झाला तरी संतांचा संग होणं हे त्याहीपेक्षा अत्यंतिक दुर्लभ आपल्याला मानावं लागत असेल तर हे जर कठीण असेल तर या जगतामध्ये संत काय असे रस्त्यावर भेटतात का? रस्त्यावर भेटत नाहीत. आपल्याला रस्त्यावर जे भेटतात ना ते संत नसतातच. संत रस्त्यावर भेटत नाही. हे काही चौकात भेटणारी व्यक्तिमत्व आहेत का? की या चौकात गेलो तुकोबराय भेटले आणि त्या चौकात गेलो ज्ञानोबराय भेटले असं थोडंच होणार आहे. त्याच्याकरता निळोबारायांसारख्यांना 42 दिवसाचा उपवास करावा लागतो. आपल्याला एक एकादशी जड जाते. कधी भेटायचे तुकोबराय? कसं अवघड आहे आपलं, विचार करा ना. म्हणजे संतांची दुर्लभता ही जर आपल्याला म्हणजे संत दुर्लभ आहेत हे मान्यच आहे. याच्याबद्दल काही विचार करायचं कारण नाही. या जगतामध्ये संतांचं रूप घेऊन फिरणारे पुष्कळ आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचा गोंधळ होऊ शकतो. सामान्य माणूस पटकन फसतो. काय होतं, एक विधान करतो, पटलं तर बघा नाही तर सोडून द्या, काही फार महत्त्वाचा आहे अशातला भाग नाही. पण लक्षात ठेवा कुठं उपयोग झाला तर त्या वेळेला माझी आठवण करा. कुठं उपयोग झाला तर बघा. काय सांगतो मी आपल्याला, ऐका. काय असतं, ज्याचं सोंग घेणं सगळ्यात सोपं असतं की नाही ते होणं ते सगळ्यात अवघड असतं. विठ्ठला विठ्ठला विचार करून बघा ना. ज्याचं सोंग घेणं सोपं असतं ते होणं तेवढंच अवघड असतं. सोपं नाही. साधूचं सोंग घेणं फार सोपं आहे पण साधू होणं फार अवघड आहे. साधूला जर संधी मिळाली तर ते सोपं आहे. संधी साधू होणं सोपं आहे पण साधू होणं काय लागतं मला सांगा. अजून सोपं सांगतो मी. वारकऱ्याचं सोंग घेणं फार सोपं आहे. वारकरी होणं सोपं आहे का हो? वारकरी होणं सोपं आहे का मला सांगा? सोपं नाही ना महाराज. वारकरी म्हणजे मोठं अवघड काम आहे ते. सतीचं वाण आहे वारकरी होणं म्हणजे लोकांनी होऊ नये म्हणून सांगत नाही बरं मी. हे
त्याच्यातली प्रामाणिकता आपल्याला काय आहे हे पटावं याच्याकरता, तुम्हाला मला दोघांनाही पटावं याच्याकरता म्हणून बोलतो. विचार करा ना, वारकरी होण्याकरता काय लागतं? काही लागत नाही, काही भांडवल नाही. भांडवल काय? 25 पैसे. वारकरी व्हायला भांडवल काय लागतं? 25 पैसे. का? एक गोपीचंदनाचा खडा, संपलं. एवढंच भांडवल लागतं. मग ते शरीराच्या ज्या ज्या कोपऱ्यावर लावता येईल तिथं तिथं लावलं की समाजाला तो संतच वाटतो, वारकरीच वाटतो. वाटत नाही असं नाही, पण वारकरी दिसणं, भेटणं, त्याच्याबरोबर संग होणं, त्याच्याबरोबर चर्चा होणं, त्याच्या बरोबरीनं अभंग पाठ करणं, त्याच्या बरोबरीनं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर, सिद्धांतावर चर्चा करणं, हे वाटतं तेवढं सोपं आहे का? हो, सोपं नाही. तसं संतांचं रूप घेणं सोपं आहे. या जगतामध्ये आपल्याला तर आचार्यांनी अध्यास भाष्यामध्ये हे सगळंच सांगितलेलं आहे. मला फार विस्तार त्याचाही करायचा नाही, सोडून द्या. काय असतं या सगळ्यामध्ये? विचार करा. तुकोबारांनी आपल्याला ते सांगितलं ना, अहो विकाल तेथे विका, माती नाव ठेवूनी बुक्का, आहे की नाही? आपण पंढरपूरला जातो, बुक्का घेऊन येतो. ते बुक्का घ्यायला गेल्यावर त्या दुकानामध्ये बुक्क्याचा असा सुगंध येतो, आपल्याला वाटतं इतका शुद्ध बुक्का कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. मग आपण त्याला म्हणतो डबी नको, किलोभर द्या. आता किलोभर बुक्का म्हणजे जवळजवळ 5 पिढ्याची व्यवस्था झाली. किती लागतो बुक्का? एक ठिपका एवढाच बुक्का लागतो. पण मनुष्य किलोभर घेऊ, फार शुद्ध मिळाला, फार शुद्ध मिळाला, काय सुगंध सुटला होता. आणि घरी घेऊन आल्यावर तो सुगंध कुठं जातो याचा पत्ताच लागत नाही. मग घरी आल्यावर कळतं आपल्याला बुक्का आपण विकत घेतला नाही, दुकानदारानं लावलाय. दुकानदारानं बुक्का लावलाय आपल्याला, आपण विकत नाही आणला बुक्का. कळतं की नाही? का बाबा? कारण बुक्क्याचा रंग सिद्ध करून मातीलाच बुक्का म्हणून विकणं हे फार सोपं असतं. विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुका. जर असं असेल तर परमार्थाची गत याच्यापेक्षा वेगळी नाही. संतांची गत याच्यापेक्षा, संतांच्या परिचयामध्ये माणसं फसतात. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं संतांची आपल्याला सांगितली. कोण संत आहे, कोण भक्त आहे याचा विचार करा. कुणालाही भक्त म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. हे होतं म्हणून तर भगवंताला योमत भक्त समय प्रिय हा हे वारंवार सांगावं लागलं 12व्या अध्यायामध्ये. भक्त कसा असतो बाबा? तो असा असतो, तो अद्वेष्टा, सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, निर्ममो निरहंकारः, समदुःख सुखक्षमे, संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढनिश्चय. हे सगळी लक्षणं कशा करता? आपल्याला संत कळाले पाहिजेत, आपल्याला भक्त कळाले पाहिजेत. माणसाने बाकी कशातही चुकलं तर चालतं. एक वेळ देव शोधायला आपण चुकलो, देव ओळखायला आपण चुकलो, चालेल महाराज. पण संत आणि भक्तांना ओळखायला माणसाने चुकू नये, त्याच्यात फार मोठी हानी होते. याच्याकरता तुकोबारायांनी बारीक लक्षणं आपल्याला सांगितली. कुणाला भक्त म्हणायचं आहे, कोण संत आहे बाबा? तुकोबारायांनी त्याची लक्षणं 3 लक्षणं सांगितली. याच्यात काही लक्षणं ही आपल्याला निषेधमुखानं विचारात घ्यावी लागतात, काही लक्षणं आपल्याला अन्वयमुखानं विचारात घ्यावे लागतील. आणि का नये माझ्या मना हो का पंडित शहाणा, याच्यामध्ये निषेधमुखानं किंवा अतद्व्यावृत्तीनं हे लक्षण आपल्याला पाहता येऊ शकतं. बाकी 2 पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये केलेलं जे लक्षण आहे हे आपल्याला विधिमुखानं अन्वयानं विचारात घेता येऊ शकतं. अन्वयानं काही लक्षण आहेत आणि एक लक्षण निषेधमुखानं जर केलेलं असेल तर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला असं सांगितलं की संत कुणाला म्हणायचं आहे, भक्त कुणाला म्हणायचं आहे. तुकाराम महाराजांनी पहिल्यांदाच असं सांगितलं की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला संत असं म्हणतात. अभंगाचं जाणे भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा. जाने भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा. दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा,
प्रेमाचा पुतळा तुझे दैवाचा पुतळा अधिक नये माझ्या मना अधिक नये माझ्या मना भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुकोबारायाने आपल्याला सांगितलं पहिलं लक्षण भक्ताचं संतांचं तुकोबाराय करतात. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे हे तुकोबाराय बोलतात. हा दैवाचा पुतळा आहे याच्यावरूनच आपल्याला त्यांचं संतत्व भक्तत्व लक्षात घ्यावं लागतं. कारण अभंगामध्ये तशा अर्थाने तुकाराम महाराजांनी हे संत आहेत आणि मी यांची लक्षणं सांगतो आहे अशा पद्धतीचं विधान केलं नाही. भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हा भक्त आपल्याला म्हणायचा. भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून हे संत आहेत असं म्हणायचं. कशावरून? कारण ते दैवाचे पुतळे आहेत असं तुकाराम महाराज बोलतात. आपल्याला अन्वय आणि व्यतिरेकानं या तिन्ही चरणामध्ये अन्वय व्यतिरेकानं आपल्याला हा विचार करावा लागतो. काय असतं? वेदांताचा एक नियम आहे. ज्या सिद्धांताचा अन्वय सांगता येतो पण व्यतिरेक सांगता येत नाही ना त्या सिद्धांताला शास्त्र सिद्धांत म्हणून मान्यता देत नसतं. आपल्याला त्याचा अन्वयही सांगता आला पाहिजे आणि त्याचा व्यतिरेकही सांगता आला पाहिजे. नुसतं व्यतिरेकानं मांडणं हेही चालत नाही आणि नुसतं अन्वयानं मांडणं हेही चालत नाही. म्हणून श्रुती ज्या वेळेला नेती म्हणून परमात्म्याचं वर्णन करते ना ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी एका अधिकरणामध्ये ही शंका उपस्थित केलेली आहे की परमात्म संबंधानं फक्त निषेधमुखानंच जर वर्णन होत असेल, फक्त अतद्व्यावृत्तीनंच वर्णन होत असेल आणि जर विधिमुखानं परमात्म्याचं वर्णन करता येत नसेल तर तुमचं ब्रह्म सिद्धच होत नाही. हा पूर्वपक्ष आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या एका अधिकरणामध्ये विशेषत्वाने मांडलेला आहे. तिकडं जाण्याचं आत्ता आपल्याला कारण नाही, उगीच निघालं म्हणून सांगितलं मी आपल्याला. आता ह्याच्यात मला आपला विचार काय चाललेला आहे की दोन्ही पद्धतीनं आपल्याला विचार सांगता आला पाहिजे. तुम्ही वारीला या असं म्हणल्यानंतर का या याचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही. बाबा वारीला या, तुम्ही कीर्तन ऐका बरं असं म्हणलं तर काय लोक विचारतात कशाकरता आम्ही कीर्तन ऐकावं, कशाकरता आम्ही तुमच्या कीर्तनाला येऊन बसावं. याला काहीतरी कारण आपल्याला दिलं पाहिजे की नाही. काहीतरी कारण दिलं पाहिजे की कीर्तनात बसा, कीर्तन ऐका. कशाकरता? अरे कीर्तन ऐकणं आपला विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा श्रवण करणं, हरिकथा करणं हा आपल्या वारकऱ्यांचा विधी आहे आणि विधी आहे म्हणून तो केला पाहिजे. नुसतं विधी आहे म्हणून तो केला पाहिजे असं म्हणून चालत नाही. आपल्याला विध्यर्थ ते सांगून चालणार नाही. आपल्याला त्याची योग्यतासुद्धा सांगता आली पाहिजे. याच्याकरता म्हणून सांगितलं पाहिजे की कीर्तनाला या, कीर्तन ऐका, कीर्तन करत जा. कशा करता बाबा? अरे कीर्तन ऐकलं ना की कीर्तनामध्ये ऐकलेल्या भजनानं आणि कीर्तनामध्ये ऐकलेल्या तत्त्वज्ञानानं आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होतात. कीर्तनामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलं जातं त्याच्यानं आपल्या अविद्येची निवृत्ती होते आणि कीर्तनामध्ये जे भजन कानावर पडतं ना त्याच्यानं आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे हे कीर्तन ऐकणं
याच्यामध्ये काहीतरी आपल्याला विधिमुखानं सांगता आलं, आपल्याला अन्वयानं हे सांगता आलं की हा परिणाम आहे म्हणून तुम्ही ऐका. आणि एखाद्याने जर विचारलं नाही ऐकलं तर काय, मग त्याला हेही सांगता आलं पाहिजे की कीर्तन जर तू ऐकलं नाहीस ना तर तू माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचा राहणार नाहीस, म्हणून कीर्तन ऐक, हे त्याला सांगितलं पाहिजे की नाही, सांगितलं पाहिजे. मनुष्यत्वाचा बाधच जर कीर्तनाच्या अश्रवणाने होत असेल तर तू कीर्तनाचं श्रवण केलं पाहिजेस. जर तू कीर्तन ऐकलं नाहीस, गळ्यामध्ये म्हणजे सगळ्यांसाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन आहे, वारीला आलेलं आहे आणि तरी मी कीर्तन ऐकणार नाही असं म्हणत असेल तर चालायचं नाही बाबा, असं चालायचं नाही. आपल्याला ऐकलं पाहिजे. का न ऐकू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्ही जर कीर्तनाचं श्रवण भजन न करू तर आमच्या जीवनाचा घात होईल. आम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचाही अधिकार राहणार नाही. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, ही हानी आमच्या जीवनामध्ये होईल. हा दोष आमच्याकडे येऊ नये याच्याकरता आम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे. हा आपल्याला व्यतिरेकानं सांगितलेला सिद्धांत झाला. म्हणजे कीर्तन ऐका याचा अन्वय काय आहे, ब्रह्मानंदाची प्राप्ती अविद्या निवृत्तीपूर्वक व्हावी, हा म्हणून कीर्तन ऐका हा झाला कीर्तन श्रवणाचा अन्वय. आणि कीर्तन ऐका न ऐकलं तर काय होणार आहे, तर मनुष्यत्वाची हानी होईल, हा व्यतिरेकानं विचार मांडणं झालं. तसं आपल्याला भक्ताचा विचार सांगत असताना भक्त कोण याचा सिद्धांत सांगितला, संत कोण सिद्धांत सांगितला, तो दैवाचा पुतळा आहे हेही सांगितलं. कोण आहे तो, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो, हे अन्वयानं सांगणं झालं. पण समजा आम्ही जर तसं मानलं नाही तर दुसरे, अरे बाकीचे जे आहेत ना, जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाहीत ना, ते पंडित असू देत, शहाणे असू देत, अन्य कोणीही असू देत, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. भले त्यांच्याकडे ज्ञान असेल, भले त्यांच्याकडे चातुर्य असेल, भले ते समाजामध्ये ज्ञानी म्हणून प्रतिष्ठित झाले असतील, पण जर ज्ञानी असूनही भक्ती करत नसतील तर आमच्या मनाला काही ते पटणार नाहीत. म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणून आम्हाला ते मनाला पटणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांना भक्त म्हणणार नाही. हा व्यतिरेकानं मांडलेला सिद्धांत झाला. म्हणजे काय झालं, एक अन्वयानं सांगणं चालू आहे. अन्वयामध्ये सकारात्मकता असते, म्हणून भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे, हा अन्वय. आणि जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही तो पंडित असला तरी तो भक्त नाही, हा झाला त्याचा व्यतिरेक. विठ्ठला 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 विठ्ठला. मग हे दोन्ही गेले, मग आता राहतं काय. तुकाराम महाराज म्हणतात तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, हे आम्ही ओळखायचं कसं, त्याला काहीतरी आम्हाला हे पाहिजे का नाही, लक्षण पाहिजे का नाही. हा भक्तीचा भक्तीचा जिव्हाळा काय असतं, क्रिया माणसाची प्रकट होते, त्याच्यावरून कळू शकतं. माणूस बोलतो त्याच्यावरून कळतं. आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आता भोगे जाणीजे, पण हा भोग हा व्यक्त रूपात आला म्हणून पूर्वजन्मी जे केले त्याचा अनुमान करता येतं. झाडाला लागलेलं फूल त्याचा सुगंध आहे, तो आम्हाला इंद्रिय ग्राह्य आहे, म्हणून आम्हाला त्या झाडाची जाती ओळखता येऊ शकते. बरोबर आहे. मनुष्य बोलतो ते इंद्रिय ग्राह्य आहे, आमच्या कानावर पडतं, म्हणून त्या माणसाचं मानस आम्हाला ओळखता येतं. मानस जाणीजे बोले, हा मानस जाणी म्हणजे दोन्ही अर्थाने, मानस म्हणजे मनही जाणीजे आणि मानस म्हणजे माणूस जाणीजे बोले, हेही आपल्याला म्हणता येतं. माणसाचं माणूस पण त्याच्या बोलण्यावर आहे. हो, माणसाच्या बोलण्यावर कळतं की नाही माणूस कुठून आला, कळतं की नाही. आपल्याकडे काय सुदैव आपलं असं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक भाषा आहेत, त्यामुळे त्याच्या भाषेवरून आपल्याला कळतं की नाही कुठून आला. तू जाऊन राहिला, येऊन राहिला, कळलं की नाही कुठून आलं, तो कळलं की नाही. आता कुठं सगळं सांगत बसू आपल्याला. म्हणजे मराठवाड्यातला माणूस कोणता, पश्चिम महाराष्ट्रातला कोणता, विदर्भातला कोणता, अजून काय मुंबईकडचा कोणता, खानदेशातला कोणता, ओळखता येतं. कशावरून ओळखता, भाषेवरून ओळखतो ना आपण. लगा 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 म्हटलं की पंढरपूरून आला असं म्हणायचं त्याला. असं म्हणजे माणसाची भाषा काय आहे. मानस जाणीजे बोले, का बाबा, कारण हे बोलणं आम्हाला इंद्रिय ग्राह्य आहे ना. हो,
जे व्यक्त रूपात झालं, इंद्रियाने आम्ही ज्याचं ग्रहण करू शकतो ते, हे सगळं आम्हाला अनुमानाला कारण ठरतं, मान्य आहे. पण एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे किंवा एखादा ज्ञानी आहे हे आम्ही ओळखायचं कसं सांगा बरं? ज्ञान इंद्रिय ग्राह्य आहे का? ज्ञानाला इंद्रिय ग्रहण करू शकतात का? ज्ञान अतिंद्रिय आहे ना. ज्ञानाचा विचार केला तर ज्ञान आहे हे ओळखायचं कसं? म्हणून मी सुरुवातीला बोललो ना की ज्ञानोबाराय होते त्यावेळेला, ज्या वेळेला ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत होते, सुरुवातीच्या काळामध्ये अवतार झाल्यानंतर त्या काळामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते काय? ज्ञानोबाराय कधीच ज्ञानी नव्हते. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान होतं हो, असं काय करता? ज्ञानोबाराय ज्ञानी नसतात. ज्ञानोबारायांच्या रूपानं ज्ञान आकाराला आलं होतं की नाही? मग त्याही वेळेला ज्ञानोबाराय ज्ञानस्वरूपच होते की नाही? होते. पण लोकांना ओळखू आले का? का ओळखू आले नाही? कारण ज्ञान अतिंद्रिय आहे, ज्ञान इंद्रिय ग्रहणाच्या कक्षेमध्ये येत नाही. मग जाणे हा शब्द जो तुकोबारायांनी वापरला ते ओळखायचं कसं? भक्तीचा जिव्हाळा मी जाणतो. अरे पण कळतं कसं तुम्हाला मी जाणतो ते? मी काय जाणतो हे जोपर्यंत मी कृती करत नाही तोपर्यंत कळत नाही. मी कृती करतो. मी अभंगाचा फार विचार करून आलो, पण मी जर कीर्तनच केलं नाही तर? मी विचार करून आलो हे तुम्हाला कळेल का? मग मी विचार करून आलो हे तुम्हाला कसं कळेल? जेव्हा माझं कीर्तन तुम्ही ऐकाल तेव्हा. म्हणजे आपली जाणीव ही जोपर्यंत कर्मातून अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत जाणीवेचा अंदाज लागत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मग ही जाणीव कशी ओळखायची? जाणे भक्तीचा हे बरोबर आहे, पण जाणेच ना आम्हाला कळायला मार्ग काय? मग तुकोबारायांनी त्या लक्षणाची परिपूर्तता होण्याकरता आपल्याला सांगितलं, बाबा तसा विचार करू नका. नामरूपी जडले चित्त त्याचा दासमी अंकित. दोन्ही अर्थाने ओळखा. ज्याच्या मुखातलं नाम बंद पडत नाही त्यालाही भक्त म्हणा, नाही तर माझ्यासारखे तुकाराम महाराजांसारखे ज्याचे दास झाले त्याला संत म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आपल्याला लक्षणाचा विचार अन्वय व्यतिरेकातून मांडला, हे बरोबर आहे. पण तुकोबारायांनी याच्याकरता काही विचार बोलून दाखवला. पहिलं लक्षण महत्त्वाचं आहे बरं का. पहिलं, एका अभंगामध्ये किती लक्षण आहेत? तर एकच लक्षण आहे. संतांची किती लक्षण आहेत अभंगामध्ये? एकच लक्षण आहे. कुठलं लक्षण? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. संपलं लक्षण. दुसरं लक्षण, हे दुसरं लक्षण निषेधमुखा नाही, व्यतिरेका नाही, पण व्यतिरेक अन्वयाचाच होतो. दुसऱ्या अन्वयामध्ये जे मांडलं जातं ना त्याचा व्यतिरेक करावा लागतो. अन्वयामध्ये जे मांडलंय त्यापेक्षा वेगळ्याचा व्यतिरेक करून अन्वयातला सिद्धांत सिद्ध होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आणिक नये माझ्या मना हे पहिल्या चरणाला लावायचं का दुसरीकडेच कुठतरी लावायचं? पहिल्या चरणाला लावावं लागतं ना. आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. हे आणिक म्हणजे कोण? जे पहिल्या चरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा जे जाणत नाहीत ते आणिक माझ्या मनाला येत नाहीत, भले ते पंडित असो अथवा ते शहाणे असो. म्हणजे हा निषेध झाला, तोही पहिल्या चरणातल्या अन्वयातून मांडलेल्या सिद्धांताचाच व्यतिरेकानं मांडणी इथं केली गेली. आणि तिसरं जे चरण आहे ना त्याच्यातूनही स्वतंत्र लक्षणं सिद्ध झाली नाहीत. पहिल्या चरणामध्ये जिव्हाळा जाणतो, हे भक्तीचा जिव्हाळा जाणणं म्हणजे काय आहे याचा विस्तार तिसऱ्या चरणामध्ये आला. म्हणजे सबंध अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एकच लक्षण सिद्ध केलं आहे, आणि ते लक्षण भक्ताचं संतांचं कोणतं असेल तर जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला संत म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या एकाच लक्षणाचा आपल्याला थोडासा विचार आपल्या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे. अगदी थोड्या वेळात मी माझी सेवा संपवतो. विचार करा याचा थोडासा फक्त. तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तो दैवाचा पुतळा आहे, दैवच त्याच्या रूपानं प्रकट झालेला आहे, असं तुकोबारायांना त्याच्यामधून सांगायचं आहे. काय आहे? दैव हा शब्द आपल्याकडे 3 अर्थांनी वापरला जातो बरं का. दैव शब्द 3 अर्थांनी योजला जातो. आपल्याला मी प्रमाणाने बोलतो, फार विस्तार मला करायचा नाही. दैव शब्दाचा एक अर्थ आहे प्रारब्ध, दैव शब्दाचा दुसरा अर्थ आहे भाग्य,
आणि दैव शब्दाचा तिसरा अर्थ आहे देवता. बरं का, या 3 अर्थाने मी प्रमाणाने आपल्याला बोलतो. आपण थोडं गीतेमध्ये चला. गीतेमध्ये कर्माच्या संबंधानं बोलत असताना भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. इथला दैव शब्द कोणत्या अर्थाने येतो? इथला दैव शब्द म्हणजे देव या अर्थाने येत नाही, प्रारब्ध या अर्थाने येत नाही. मग कोणत्या अर्थाने येतो? इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. कर्म करण्याकरता ज्या 5 गोष्टी लागतात त्याच्यामध्ये अधिष्ठान लागतं, कर्ता लागतो. कर्ता येणे नामे बोलीजे जीव ज्ञानोबराय म्हणतात तसं कर्ता लागतो. त्याच्यानंतर काय लागतं? कर्ण लागतात म्हणजे इंद्रिय लागतात. त्याच्यानंतर पृथक चेष्टा लागतात, काही क्रिया लागते. आणि त्या इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अधिष्ठात्री देवतांची उपस्थिती लागते तर आपल्याकडून कर्म घडू शकतं. एखाद्या वेळेला इंद्रिय असतं पण इंद्रियाकडून विषयाचं ग्रहण होत नाही असं आपल्याला जाणवतं. बऱ्याच वेळेला असं दिसतं. अहो मला सांगा, बहिरा मनुष्य असतो की नाही, बहिरा, काही कारणाने त्याला बहिरेपण प्राप्त झालं. आता बहिरा आहे म्हणजे त्याला कानच नाहीत का? बहिरा आहेत म्हणजे काय? कानच नाहीत असं आहे का? का त्याला ऐकू येत नाही असं आहे? म्हणजे इंद्रिय आहेत पण तरीही इंद्रिय त्या विषयाचं ग्रहण करत नाहीत. का करत नाहीत? कारण इंद्रिय असले तरी इंद्रियांची अधिष्ठात्री देवता तिथं उपस्थित नसते, म्हणून आपल्याला त्या विषयाचा बोध होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे दैव या शब्दाचा एक अर्थ झाला इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या श्लोकाच्या अनुषंगानं, किंवा देवता या अर्थाने आपल्याला दैव शब्द वापरलेला दिसतो. काही वेळेला दैव शब्द प्रारब्ध, अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्ही अर्थाने, प्रारब्ध या अर्थाने दैव शब्दाची योजना केलेली दिसून येते. त्या योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना दैवाची व्याख्या सांगितली. दैव कशाला म्हणतात याच्याबद्दल बोलताना वसिष्ठांनी असं सांगितलं, पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. याला दैव असं म्हणतात असं वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं. काय सांगितलं? पुरुषार्थात फलप्राप्ती ही, आपण काहीतरी कर्म करतो, आपण काहीतरी कृती करतो, त्या कर्माचं आपल्याला फल प्राप्त होतं. ते कसं प्राप्त होतं? देशकाल वशात हे असं फल आपल्याला प्राप्त होतं. देशकाल वशतेनं आपल्याला ते फल प्राप्त होतं. कुठं प्राप्त होतं? इह याच लोकामध्ये आपल्याला ते फल प्राप्त होतं. देशकाल वशात इह. कधी प्राप्त होतं? प्राप्ता चिरेण शीघ्रम वा, लवकर प्राप्त होतं किंवा जन्मांतरानं जे प्राप्त होतं त्या फलाला दैव असं म्हणतात. यालाच आपल्या भाषेत प्रारब्ध असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला. हा दैव शब्दाचा प्रारब्ध हा दुसरा एक अर्थ झाला. आणि दैव शब्दाचा तिसरा एक अर्थ होतो, त्याला भाग्य असं म्हणतात. म्हणजे काय? त्याचाही विचार मी आपल्याला सांगतो. भाग्य, प्रारब्ध एकाच अर्थाने वापरले जातात, पण दैव शब्दाचा भाग्य असा अर्थ करताना तिथं फक्त अनुकूलतेचाच विचार आहे, तिथं प्रतिकूलतेचा विचार नाही. प्रारब्ध अर्थ करताना तिथं प्रतिकूलता त्याच्यामध्ये अंतर्भूत आपल्याला मानावी लागते. सगळ्यांचंच प्रारब्ध नेहमीच चांगलंच असतं असा नियम आहे काय? नाही, कधी कधी ते प्रतिकूलही येतं. पण दैव शब्द काही वेळेला भाग्य या अर्थाने जेव्हा वापरला जातो ना, त्यावेळेला तिथं आपल्याला फक्त अनुकूलतेचाच विचार आपल्याला करावा लागतो. आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे पंढरी
रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. दैव हा शब्द भाग्य या अर्थाने वापरला जातो. आपला मुद्दा इथं आहे. दैव दैव म्हणजे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. पंढरीरायाचं दास होणं हे प्रारब्धावर अवलंबून नाही ना. पंढरीरायाचं दास होणं म्हणजे देवतांवर अवलंबून नाही ना. मग इथला दैव शब्द हा भाग्य या अर्थाने, अनुकूलता याच अर्थानं आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे एका अर्थामध्ये पूर्ण अनुकूलता आहे, एका अर्थामध्ये अनुकूलता प्रतिकूलता मिश्रित आहे आणि एका अर्थामध्ये देव शब्दाचा विचार आहे, असा सगळा विचार. मग तुकोबाराय म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तो कुणाचा पुतळा? तो दैवाचा पुतळा आहे. इथला दैव शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? भाग्य याच अर्थाने तो विचारात घ्यायचा. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. इथं जो दैव शब्द ज्या अर्थाने वापरला त्याच अर्थाने तुकोबाराय त्याला दैवाचा पुतळा असं म्हणतात. म्हणजे भाग्याचा पुतळा आहे. कोण भाग्याचा पुतळा आहे? ते पुतळे बरेच आपल्याला दिसून येतात. तसा जर विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये आपल्याला असा विचार पुष्कळ दिसून येतो. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू जो विरेशा, हे स्तुती नोहे बहुवसा, भाग्याचा तो. हे भाग्यवान कोण? त्याचा विचार आपल्याला करता येतो. अशी अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. सोडून द्या, कैवल्याचा पुतळा, भाग्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, असे अनेक विचार आपल्याला पुतळ्याच्या संबंधानं करता येतील. आपल्याला आत्ता तिकडं जाण्याचं कारण नाही, थोडा वेळ आपल्या हातात आहे. थोडासा महत्त्वाचा एक विचार आपल्याला बोलून दाखवायचा आहे. त्याचा विचार जर करायचा झाला तर तुकोबाराय म्हणतात हा दैवाचा पुतळा. कोण दैवाचा पुतळा? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. आता भक्ती जाणणं हे मान्य आहे. तुकोबाराय भक्ती जाणतो तो दैवाचा पुतळा म्हणत नाहीत. भक्तीचा जिव्हाळा असा शब्द वापरला. हा जिव्हाळा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा आहे याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. जिव्हाळा जिव्हाळा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? जिव्हाळा शब्दाचा विचार करताना आपल्याला एक दोन अर्थाचा विचार, मला फक्त आपल्यासमोर अनेक अर्थ आहेत पण दोन अर्थाचा विचार आपल्यासमोर मांडायचा आहे. कारण जिव्हाळा शब्द मनुष्य बऱ्याच अर्थाने वापरतो. अहो, नख काढता काढता बाजूचं कातडं निघालं तर माणूस म्हणतो जिव्हाळा लागला. हां, हे याला जिव्हाळा त्या अर्थाने तुकोबारांना म्हणायचं नाही आहे. हे तुकोबाराय त्या अर्थात जात नाहीत. जिव्हाळा म्हणजे काय? आमच्याकडे मराठवाड्यामध्ये विहीर खणता खणता खाली झरा लागला की त्याला जिव्हाळा लागला असं म्हणतात. विहीर खणताना खाली जर पाणी लागलं की नाही तर पाण्याचा झरा लागतो ना, तो झरा लागला की जिव्हाळा लागला असं म्हणतात. जिव्हाळा हा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? दोन अर्थाने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. पहिला अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे जिव्हाळा हा शब्द आपण लौकिकात कोणत्या अर्थाने वापरतो? अहो, मातेचा मुलावर पुत्रावर जिव्हाळा असतो. म्हणजे काय असतं? प्रेम असतं. म्हणजे भक्तीमधलं जे प्रेम जाणतो त्यालाच आपल्याला भक्त असं म्हणावं लागतं. भक्ती जाणतो
तो भक्त नाही आहे. भक्तीमधलं प्रेम जो जाणतो त्याला आपल्याला भक्त असं म्हणावं लागेल. पहिल्यांदा हा विचार आपण करा. कारण का, भक्ती जाणणारे सगळेच आहेत. मनुष्य निघाला आणि देवाच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला तरी माणसं म्हणतात याच्या अंतःकरणात भक्ती आहे बरं, पण प्रेम आहे का? प्रेम आहे हे आपल्याला दिसत नसतं, हे आपल्याला कळत नसतं. कृतीतून आपल्याला ज्ञानाची जाणीव होऊ शकते, कृतीतून आपल्याला बोधाची जाणीव होऊ शकते, पण कृतीतून आपल्याला प्रेमाची जाणीव होईलच याची शाश्वती नाही. कारण प्रेम असणारे प्रेमाला अनुसरून कृती करतील याची काही शाश्वती नसते महाराज. मी दोन्ही अर्थाने आपल्याला सांगतो, दोन्ही अर्थाने. अंतःकरणात प्रेम माता आहे, एखादी आई आहे, मुलगा अभ्यास करत नाही, पुष्कळ सांगूनही ऐकत नाही, परीक्षेमध्ये वारंवार अनुत्तीर्ण होतो आहे. मग असं झाल्यावर एका दिवशी आई चिडते आणि त्या पोराला मारते. आता मारणं, हे जे मारणं आहे, या मारण्याच्या मागे प्रेम आहे की नाही मला सांगा. आई मुलाला मारते, त्याच्यामध्ये प्रेम आहे की नाही? आहे. मग आता मला सांगा, माझंही तुमच्यावर श्रोते म्हणून प्रेम आहे, मग मी तसंच करू काय? चालतं काय? असं चालत नाही ना, असं चालत नाही. प्रेम आहे, पण प्रेमाला अनुसरून कृती झाली का? तर मारणं आणि प्रेम या दोन्हीचा तशा अर्थाने बघितलं तर सार्वत्रिक आपल्याला कुठेतरी त्यांचा संबंध दिसतो असं आपल्याला म्हणता येणार नाही बरं का. सगळीकडे जिथं प्रेम आहे तिथं मारणं आहे असं काही आपल्याला व्याप्ती सांगता येते काय? जिथं जिथं प्रेम आहे तिथं तिथं मारणं आहे अशी काही व्याप्ती आपल्याला सांगता येते का? सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला ती माता मुलाला मारते म्हणजेच तिचं प्रेम असतं असा नियम आहे का? असं आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणजे प्रेम आहे, पण ते कोणत्या कृतीतून व्यक्त होईल हे सांगता येत नाही. ती कृती प्रेमाला अनुसरून असेल, प्रेमभावाला अनुसरून असेल, किंवा प्रेम स्वभावाच्या अत्यंत विपरीत रूपानं प्रकट होणारी असेल, याचं अनुमान जर आपल्याला करता येत नसेल, ज्ञानाचं अनुमान करता येतं, जाणीवेचं अनुमान करता येतं, तसं प्रेमाचं अनुमान करता येतं का? तर असं कोणतंही अनुमान करता येत नाही. म्हणून नुसती भक्तीची क्रिया जाणतो त्याला भक्त न म्हणता भक्तीच्या आतमध्ये असणारा जिव्हाळा जो प्रेम, तो प्रेम जो जाणतो त्यालाच आपल्याला संत म्हणावं लागेल. विठ्ठला 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 कारण प्रेमाची जाणीव होणं हे संतांशिवाय अन्यांना शक्य होत नाही. प्रेम कसं असतं याचा विचार आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये करायचा ठरवला तरी आपल्याला प्रेमाची यथार्थ जाणीव होऊ शकत नाही. प्रेम कसं ओळखायचं? अरे अनिर्वचनीय म्हणून सांगितलं गेलं ना. प्रेमाच्या बाबतीमध्ये ते अनिर्वचनीयता, नारद महर्षीने त्याला अनिर्वचनीय म्हटलं. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम असं म्हटलं की नाही. मग प्रेमाची अनिर्वचनीयता, गुणरहितम कामनारहितम वगैरे वगैरेचा विचार आपण करून बघा. याच्यामध्ये प्रेम जर अनिर्वचनीय असेल तर आपल्याला प्रेम कसं कळणार? कळत नाही. आपण प्रेम करू शकतो याच्यावरही आपल्याला नीट विश्वास ठेवता येत नाही, आणि आपल्याला प्रेम कळतं हेही आपल्याला नीट मान्य करता येत नाही. आपल्याला खरंच प्रेम कळतं का? जर कळलं असतं तर ज्ञानोबारायांनी ज्या प्रेमानं ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली ना, ती ज्ञानेश्वरी आपल्या हातातून सुटलीच नसती जर आपल्याला प्रेम कळलं असतं तर. जर तुकोबारायांचं आपल्यावरचं प्रेम आपल्याला कळलं असतं तर अभंगाशिवाय आपला दिवस गेला नसता, अभंगाशिवाय आपला तास गेला नसता. पण आम्हाला कळलं का तुकोबारायांचं आमच्यावर किती प्रेम आहे? ज्ञानोबारायांचं आमच्यावर किती प्रेम आहे? कळलं का? देवाचं आमच्यावर किती प्रेम आहे? कळलं काय? कळलं नाही महाराज. आम्हाला प्रेम नीट सांगता ओळखता येत नाही. तुकोबारायांना सुद्धा प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे असंच म्हणावं लागलं. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. प्रेमाच्या बाबतीमध्ये फार प्रतिबंध आहेत. प्रेमाच्या बाबतीमध्ये फार अडचणी निर्माण होतात. प्रेम दाखवायचं म्हणलं की ते 100% खोटं असतं. का? कारण जे दाखवलं जातं ते प्रेमच नसतं. मग प्रेम दाखवायचं कसं? प्रेम दाखवायची गरजच नसते. प्रेम स्वतःहून अभिव्यक्त होत असतं. प्रेमाला दाखवायची गरज नाही. प्रेमाला जर आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न केला ना तर ते प्रेम स्वतःहून व्यक्त होत नाही. त्याला आम्ही थोडं जरी, काय असतं, प्रेमाशी थोडी जरी छेडछाड झाली ना तरी प्रेम बिघडून जात असतं. प्रेमाचं फार अवघड आहे. प्रेम नाजूक आहे. आपल्याला भक्तिशास्त्रामध्ये त्या अर्थाची प्रमाणं मिळतात आपल्याला. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयते निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती. आनंद वृंदावन चंपूमधला विचार आहे. त्यांनी काय सांगितलं की प्रेम अत्यंत विचित्र आहे, अत्यंत नाजूक आहे.
प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीप एव. प्रेम करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम दिव्याप्रमाणे तेवत असतं. दीप एव, दिव्याप्रमाणे तेवतं. कोणता दिवा, कसा दिवा? हृद्वेष्म भासयती. पण दिवा कसा? निश्चलमेव भाती. एकदम शांत तेवणारा जो दिवा असतो की नाही, म्हणजे वात त्याची हालत नाही, ती ज्योत त्याची हालत नाही, त्याला वारा लागला तरी काही होत नाही. आपण दिवा लावल्यावर त्याच्यावर एक काच ठेवतो, काच, त्याच्याने काय होतं? वारा अडवला जातो आणि ती ज्योत शांत तेवत राहते. तसं प्रेम करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम हे शांत ज्योतीप्रमाणे तेवत असतं. हृद्वेष्म भासयती निश्चलमेव भाती. अत्यंत निश्चल असं ते प्रेम तेवत राहतं. पण द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत. पण ते प्रेम जर आम्ही तोंडानं बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रेम बोलण्याकरता आम्ही तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि त्या वाऱ्यानं ती प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. याचा अर्थ जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून तुकोबारायांना याच अर्थानं म्हणावं लागलं, प्रेम नये सांगता. अरे सांगायला तोंड उघडलं की प्रेम राहिलं नाही ना. जे प्रेम कृतीतून व्यक्त व्हावं अशी अपेक्षा असते ना, ते प्रेम खरं नाही, ते प्रेम नासलं असं समजायचं. दूध कसं असतं? नाजूक असतं. ओके, जाता जाता मिठाचा कण पडला तरी ते नासून जातं, असतं की नाही? तसं असतंच, त्याला काही इलाज नाही, ते नाजूकच असतं. काही काही गोष्टीला वारा, थोडासा विचार करा, जरा दुसऱ्या अर्थाने सांगतो समांतर. अहंकाराचा वारा न लागो राजसा. वारासुद्धा लागू नये, कारण तो वारासुद्धा त्रास देतो. ते आता माहीत नाही मला, जरा माता भगिनींची क्षमा मागूनच बोलतो. ते शेवया करतात का नाही? शेवया तुमच्याकडे करतात ना? अजून करतात का? भाग्यवान आहे तुम्ही. आमच्याकडे विकतच आणतात आता, ते करत नाही कोणी. आता केलं तरी ते मशीनवर करतात. त्याला नाही, बाईचं कौशल्य शेवयामध्ये. हां, ती शेवई जेवढी बारीक आणि जेवढी शुभ्र, बाई तेवढी शहाणी. हां, बाईचं कौशल्य हे ते शेवयामध्ये. बारीक शेवई झाली पाहिजे, धाग्यासारखी. मी एके ठिकाणी जेवायला गेलो, शेवयाची खीर केली होती. एकच शेवई खाल्ली आणि पानावरूनच उठलो. दोरखंडासारख्या शेवया कोण खाईल ते? काय त्याला नाजूकपणा? काय नाजूक असली पाहिजे शेवई, नाजूक असली पाहिजे आणि ते शुभ्र राहिली पाहिजे. नाहीतर ते काय असतं, या हातातून या इकडं, इकडून पुन्हा ताट फिरवायचं आणि पुन्हा तिकडं, हे चालत राहतं की नाही? त्याला वळावं लागतं बोटाने, हलक्या हाताने बोटाला तूप लावून, चांगलं तूप लावून. हां, डालडा लावून वळून चालत नाही त्याला. चांगलं तूप लावून ते बारीक 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 वळावं लागतं. ते एका ह्याच्यात बारीक होत नाही, मग त्याला 5-10 वेळेला इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवावं लागतं. आहे की नाही? बरोबर आहे ना? मी सांगतो ते. माता भगिनीने, तुम्ही सांगू नका, तुम्हाला काय अनुभव आहे, तुम्ही कशाला सांगता? माता भगिनीने सांगावं हे बरोबर आहे. ते इकडून तिकडं फिरवावं लागतं. मग ते फिरवताना हात लागतो, ते काळ्या पडतात शेवया, चालत नाही. मग ते मनासारखं बारीक झालं की मग त्या शेवया अशा हातावर घ्यायच्या आणि त्याला हातावर घेऊन असं दोन्ही बाजूने त्याला झोले द्यायचे. बरोबर आहे? तुम्ही का सांगता हो? तुम्ही सांगू नका मला, मी बरोबर आहे तुम्हाला विचारतच नाही. तुम्ही करताय काय घरी? नाही करत असला तर आपला दंडवत आहे तुम्हाला, प्रश्नच नाही. असे झोले द्यावे लागतात हाताला आणि झोले देत 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 इतकं ताणायचं असं की जवळजवळ तुटण्याच्या बेतात त्या याव्या लागतात. आणि असं झालं की मग त्या शेवया त्या काठीवर टाकाव्या लागतात वाळायला. आणि मग त्या मनासारख्या वाळल्या, त्याच्यातल्या पाण्याचा अंश एकदा निवृत्त झाला की मग त्या गोळा करून व्यवस्थित डब्यामध्ये झाकून ठेवायच्या आणि मग जावई आला की काढायच्या. आता हे काय आहे सगळं? हे बारीक असतात शेवया. मला हे सांगायचं कारण काय, या शेवया करताना नाजूक आहेत की नाही, तसा या शेवयाचा स्वभाव फार नाजूक असतो, फार नाजूक असतो. मी तुम्हाला आता अनुभव सांगतो. अनुभव, आम्ही फार मार खाल्ला आहे या पायात, आईचा फार मार खाल्ला. त्या शेवयाचं काय असतं, या शेवया त्या काठीवर टाकतात, त्याच्या खाली पेपर टाकतात, त्या तुटतात ना मधून मधून. ते इकडं तिकडं मातीत पडू नये म्हणून खाली काहीतरी ताट म्हणा, पेपर म्हणा, काहीतरी ताट टाकतात. त्या शेवया तुटताना फार बघायला मजा येते. आम्ही लहान होतो त्या वेळेला ते बघायचं. मग ते आम्हाला एक युक्ती कळली. काय असतं, त्या शेवया काठीवर टाकल्या की नाही, या शेवया इतक्या नाजूक असतात की या शेवयाला काकडीचा वास सहन होत नाही. काकडीचा
काकडीचा वास सहन होत नाही. त्या शेवयाजवळ तुम्ही काकडी खात खात गेलात की नाही, की मग त्या शेवया तट 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 अशा तुटतात आणि खाली पडायला लागतात. काकडीचा वासही सहन होत नाही त्या शेवईला, काकडीचा. तुम्ही करून बघा, तुम्ही करून बघा. मार कुणाचा खायचा हे तुम्ही ठरवा, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण ते प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. त्या शेवयाला म्हणजे आमचा तर अनुभव असा आहे, काकडी त्याच्या जवळ नेली त्या शेवयाच्या जवळ की त्या शेवया तुटायला लागतात, इतक्या त्या नाजूक असतात, वाससुद्धा सहन होत नाही. तसं भगवंताच्या संबंधातलं जे प्रेम असतं की नाही ते इतकं नाजूक असतं ना. अहो, शब्दाचा वारासुद्धा त्या प्रेमाला सहन होत नाही. हो, शब्दाचा वारा सहन होत नाही. शब्द तर सहन होत नाहीत, पण शब्दाचा वारासुद्धा सहन होत नाही. मग ते प्रेम ओळखायचं कसं आम्ही, ते प्रेम जाणायचं कसं? म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, अनुभव चित्ता, चित्त जाणे हे बाहेरून आपल्याला कळणार नाही, तो चित्ताशी संबंधित असणारा विषय, ते चित्तालाच कळतं. प्रेमाची प्रामाणिकता ही चित्तालाच जाणवते. अहो, एखाद्या माणसावर आपण, अहो तुम्ही किती चांगले आहेत, हो तुम्ही किती खरंच चांगले आहेत, किती सगळ्यांना मदत करता, तुमचं दातृत्वही अगाध आहे, हे आपण त्याला बोलतो, त्याला कदाचित ते खरं वाटतं, पण आपल्या अंतःकरणाला माहिती असतं की आपलं बोलणं काय चाललंय. आपलं अंतःकरण त्याच्यातला खोटेपणा जाणवून देतं की नाही का? कारण हे अनुभव चित्ता, चित्त जाणे हे चित्तालाच कळत असतं. तसं परमात्मा स्वरूपाचं जे प्रेम आहे, भक्ती करताना भक्ती कोणत्या क्रियेतून व्यक्त होते याचा विचार नाही, त्या भक्तीच्या मुळाशी प्रेम आहे की नाही हे ज्याला कळतं, त्या प्रेमाचा आस्वाद जो घेतो, त्या प्रेमाचा अनुभव जो घेतो, त्या प्रेमानं जो भक्ती करतो त्याला तुकोबाराय संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अजून एका अर्थाने प्रेम हा एक अर्थ झाला. अजून दुसऱ्या अर्थाने मी म्हटलं त्या पद्धतीनं विहीर खणता खणता खाली जर पाणी लागलं तर त्याला जिव्हाळा लागला असं म्हणतात. हा जिव्हाळा म्हणजे काय? हा प्रारंभ आहे. प्रारंभ आहे हा म्हणजे तिथून सुरुवात आहे. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे जिथून भक्ती उत्पन्न होते ते जाणणं. कुठून भक्ती उत्पन्न होते याचाही विचार आपल्याला थोडासा करता येऊ शकतो. थोडासा विचार या भक्तीच्या उत्पत्तीच्या संबंधानं आपल्याला करायचा आहे. हे जे जाणतो त्याला तुकोबाराय संत आणि भक्त म्हणतात. ती उत्पत्ती भक्तीची कुठून होते याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करू, तेवढा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला भक्त कोण आहे याचा विचार सांगतात, संत कोण आहे याचा विचार सांगतात. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो संत आहे. प्रेम जो जाणतो
कसं असतं, ते कसं स्थिर राहतं, प्रेमाचं नेमकं स्वरूप काय, प्रेमाच्या व्याख्या काय, या संबंधामध्ये आपल्याला काही फार विस्तार करता आला नसला तरी प्रेमाची व्याख्या करता येत नाही ही गोष्ट खरी आहे. प्रेम नये सांगता बोलता दाविता कशी आपल्याला व्याख्या करता येणार, व्याख्या करता येणार नाही. पण भक्तिशास्त्रांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही असं नाही. प्रेम कशाला म्हणावं या संबंधामध्ये भक्तिशास्त्रांनी असं चिंतन मांडलं आहे, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम योनो तत्प्रेमा परिकीर्तितः. त्याला प्रेम असं म्हटलं जातं. कशाला प्रेम म्हणतात? सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे. काय आहे प्रेम? प्रेम म्हणजे काय? उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण झाल्यानंतरही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्या अर्थानं संतांच्या बाबतीत लक्षणाचा विचार जर करायचा झाला तर भगवान गोकुळ सोडून एकदा गेले, पुन्हा गोकुळामध्ये फिरकले नाहीत. गोकुळातल्या लोकांना त्यांनी जवळ केलं नाही, गोकुळातल्या लोकांना जवळ आले तरी मान दिला नाही. उलट गोपिका जर दरबारामध्ये आल्या भगवंताच्या तर भगवंतांनी त्यांचा अपमान करून पाठवून दिलं. जे भगवान ज्या गोपिकांच्या हातचा दूधभात खाऊन मोठे झाले, ज्या गोपिकांच्या घरचं लोणी चोरून मोठे झाले, त्या गोपिकांना नंतर भगवंतांनी जवळही येऊ दिलं नाही आणि स्वतःही त्यांना भेटायला गेले नाहीत. एखाद्या काही गोपिका असते, गोपाळांसारखे मित्र असते, तर ते म्हणाले असते आता मोठा झाला, राजा झाला, आम्हाला विसरून गेला, काय याची किंमत करायची, म्हणून त्याची निंदा केली असती, त्याचा निषेध केला असता. पण एकाही गोपिकेने भगवंताने अपमान केला तरीसुद्धा त्या गोपिकेने भगवंताच्या विषयी आपला भाव कधीही बदलू दिला नाही. भगवंताच्या संबंधानं गोपिकांच्या अंतःकरणामध्ये तोच सद्भाव होता, तीच भूमिका होती जी भूमिका भगवान गोकुळामध्ये असताना भगवंताच्या संबंधानं गोपिकांच्या अंतःकरणामध्ये होती. रासक्रीडा करताना भगवंताच्या संबंधानं जो प्रेमभाव होता तोच प्रेमभाव भगवंतांनी यांचा निषेध अपमान करून यांना पाठवून दिल्यानंतरही जर अंतःकरणात शिल्लक राहत असेल तर त्याला प्रेम म्हणावं. आणि असं प्रेम ज्या गोपाळ आणि गोपिकांच्या अंतःकरणात आहे त्यांना संत म्हणावं. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो त्या राधेच्या नशिबाला तर मरताना देवाचं तोंड बघण्याचं भाग्य लाभलं नाही. भगवंतानी तिचा निषेध केला, भगवान तिच्याकडे फिरकले नाहीत आणि अशी राधा मरताना मात्र भगवंताचं स्मरण करत मरते. याचा अर्थ काय आहे सांगा ना. नचा यातक कृष्णो यदि सखी तवाग कथमिदम मुधामा रोदीर्मे कुरु परमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंधे विनहित भुजा वल्लरीरियम यथा वृंदारण्ये चिरम अविचला तिष्ठती तनुः. अशी राधेची भावना भक्तिशास्त्राने बोलून दाखवलेली आहे. याचा सगळ्याचा अर्थ काय? भक्ती जाणतो नाही, भक्तीच्या आतमध्ये असणारं जे प्रेम आहे की ज्या प्रेमातून भक्ती आपल्याला व्यक्त करता येते किंवा भक्ती व्यक्त होते, पण ती कोणत्या रूपानं व्यक्त होईल याचा अनुमान करता येत नाही. ते प्रेम जाणणं हे त्या भक्तीचं मूळ आहे, तो जिव्हाळा आहे, तो जाणणं आणि तो जाणणारा म्हणजे संत आहे. हा विचार एक झाला. दुसरा विचार भक्तीचा प्रारंभ कुठून होतो याचा एक थोडासा विचार आपल्याला करता येऊ शकतो. थोडासा विचार सांगतो, विस्ताराला आपल्याकडे वेळ नाही, तेवढा वावही नाही, पण एक विचार फक्त सांगतो. भक्तिप्रेमाचा उदय कसा होतो, अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम कुठून निर्माण होतं आणि ते निर्माण होण्याकरता काय काय करावं लागतं. ते निर्माण होताना आपोआप होईल याबद्दल वाद नाही, पण ते निर्माण होण्याकरता अनुकूल वातावरणाची निर्मिती करणं हे आपलं कर्तव्य असतं बरं का. परमात्मा आपल्याकडे कधी येईल माहिती नाही, त्याला ज्या वेळेला आपल्याबद्दल दया येईल, निर्माण होईल, आपल्यावर कृपा करण्याची इच्छा होईल त्यावेळेला तो येईल, याच्याबद्दल वाद नाही. पण तो यावा याच्याकरता अनुकूल वातावरण तरी आपण निर्माण केलं पाहिजे की नाही. म्हणजे आपल्या घरात आपण भजन तरी केलं पाहिजे की नाही, आपल्या घरात रामकृष्ण हरी तरी म्हणत राहिलं पाहिजे की नाही, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाचत राहिलं पाहिजे की नाही. तो यायचा आहे तेव्हा येईल, पण अनुकूल वातावरण निर्माण करणं हे जसं आपल्या हातात असतं. पाहुणा येईल नाही तर न येईल, पण तो येण्याकरता अनुकूल वातावरण आपण आपल्या पद्धतीनं आमंत्रण द्यावं. तो येईल न येईल त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. तो मोठा माणूस आहे, त्याच्या मागे व्याप आहेत, यायचा तर येईल, न यायचा तर न येईल, पण आमंत्रण देणं आपलं काम आहे की नाही. आपण आमंत्रण द्यावं. तो आला तर ऐन वेळेला गडबड होऊ नये म्हणून हार आधीपासून आणून ठेवावा. तो म्हणजे जे काही असेल ते मी उदाहरण म्हणून आपल्याला लौकिकातलं बोलतोय. अहो मला सांगा, हे जाऊ द्या, बाकीचं सगळं जाऊ द्या, मला सांगा शबरीला परमात्मा भेटले याचा विचार करा ना. शबरी त्याच्या आधी किती दिवस परमात्मा यावा याच्याकरता अनुकूल वातावरण निर्माण करत होते. तो कधी येईल माहिती नाही, पण रोज रस्ता झाडून ठेवणं आहे,
रोज त्याच्याकरता फुलं तोडून ठेवणं आहे, रोज त्याच्याकरता फुलाचा हार करून ठेवणं आहे, रोज त्याच्याकरता अमृतासम फळं आणून ठेवणं आहे, रोज त्याची प्रतीक्षा करणं आहे. हे रोज आहे की नाही शबरीचं? तसं परमात्मा आमच्याकडे कधी येईल कुणाला माहिती आहे, पण अनुकूल वातावरण निर्माण करून ठेवणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. ती तयारी आम्ही केली पाहिजे. तसं भक्तिप्रेम कधी उदित होईल माहिती नाही. यमे वैश्य वृणते तेन लभ्या. ज्या वेळेला त्याची इच्छा होईल त्यावेळेला तो आमच्यावर कृपा करेल, त्यावेळेला भक्तिप्रेमाचा उदय होईल. पण आम्ही अनुकूल वातावरण निर्माण करून ठेवलं पाहिजे की नाही? मग हे अनुकूल वातावरण निर्माण करणं यालाच भक्तीचा जिव्हाळा जाणणं असं म्हणतात, बरं का? यालाच भक्तीचा जिव्हाळा जाणणं असं म्हणायचं. आता हे कसं जाणायचं, अनुकूल वातावरण कसं निर्माण करायचं, भक्तिप्रेमाचा उदय कुठून होतो याचा विचार करायचा झाला तर थोडंसं भक्तिशास्त्रामध्ये आपण चला. भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतींनी अगदी पहिल्या उल्हासामध्ये आपल्याला भक्तिप्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न होण्याकरता काय काय लागतं याचा 11 पायऱ्यांचा विचार आपल्यासमोर मांडला आहे. त्याच्याकरता 11 गोष्टींचा विचार आहे. सगळ्याचा विस्तार मला करायचा नाही, मला फक्त उल्लेख करायचा आहे आणि थांबायचा आहे. फार विस्तारही करायचा नाही, त्याच्याबद्दल आत्ता बोलायचं नाही, वेळ आपली संपलेली आहे जवळजवळ. 1-2-5 मिनटं माझ्या हातात आहेत, तेवढ्यापुरतं बोलतो. विचार करा काय आहे याच्यामध्ये, काय काय करावं लागतं म्हणजे भक्तिप्रेम निर्माण होतं. त्याच्या 11 पायऱ्यांचा विचार मधुसूदन सरस्वतीने केला. कशाच्या आधारावर केला? भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये ज्या वेळेला व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली, त्यांच्या अंतःकरणाला वैषम्य प्राप्त झालं, आपण एवढी सगळी वाङ्मय रचना केली पण अंतःकरणाला समाधान नाही असं वाटलं आणि फिरता फिरता नारद महर्षींची भेट झाली आणि नारदांनी त्यांना त्याचं कारण विचारल्यानंतर नारदांनी त्याच्यावरचं जे उत्तर त्यांना सांगितलं, त्याच्यातून भागवताच्या ग्रंथाची निर्मिती वगैरे वगैरेचा पुढचा विचार आपल्याला पाहता येतो. पण हे सांगत असताना नारदांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही एवढ्या सगळ्या वाङ्मयाची रचना केली पण भगवत लीलांचा अनुवाद अजून तुम्ही केलेला नाही, तो केला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होणार नाही. तुमचं चित्त समाधानी होईल तर भगवत लीलेचं वर्णन करा, भगवत गुणानुवर्णन करा, भगवत लीलानुवर्णन करा, हे सगळं करा म्हणून सांगितलं. आणि हे सांगत असताना अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण झालं पाहिजे आणि ते माझ्या चित्तामध्ये कसं निर्माण झालं याच्याकरता नारदांनी आपलं स्वतःचं चरित्र व्यास महर्षींना भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सांगितलेलं दिसून येतं, बरं का? आणि ते सांगत असताना मग मी लहानपणापासून काय काय केलं, कसं कसं केलं, मग त्या साधूंच्या संगतीमध्ये कसं राहिलो, त्यांच्या उच्चिष्टाचं सेवन कसं केलं, मग ते निघून जाताना मला वाईट कसं वाटलं, मग त्यांनी त्यांचा देव कसा वगैरे वगैरेचा विचार नारदांनी आपलं चरित्र म्हणून व्यासांच्या समोर ठेवलं. आणि त्या चरित्राला अनुसरून, त्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून, त्या सगळ्या चरित्राचा संकोच करून मधुसूदन सरस्वतीने भक्तिप्रेम उत्पन्न होण्याकरता 11 पायऱ्यांचा विचार भक्तिरसायनाच्या पहिल्याच उल्हासामध्ये केलेला दिसतो. त्याच्यावर त्यांचं स्वतःचं भाष्यही आपल्याला दिसतं. सोडून द्या तो विचार, आपल्याला विषय लांबवायचा नाही आहे. पण काय काय करावं लागतं भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता, त्याच्याकरता मधुसूदन सरस्वतीने आपल्याला 3 श्लोकामध्ये या सगळ्या पायऱ्यांचा विचार बोलून दाखवला. काय करावं लागतं त्यांनी सांगितलं. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधि गतिस्ततः प्रेमवृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवद्धर्मनिष्ठा अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्तिभूमिका उदित होण्याकरता या उदित शब्दाचा मराठी भाव बघायचा झाला तर त्याला म्हणतात जिव्हाळा. विठ्ठला 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 विठ्ठला. मग याच्याकरता कुठून सुरुवात झाली? प्रथमं महतां सेवा, मोठ्यांची सेवा करणं, इथपासून भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी याच्याकरता अनुकूल वातावरण जे निर्माण करावं लागतं ना, त्याचा प्रारंभ कुठून होतो? आपल्या घरातल्या वृद्धांची सेवा करण्यातून भक्तिप्रेमाच्या उदयाची शक्यता निर्माण होत असते. घरातल्या वृद्धांची सेवा ती आपल्याकडून झाली पाहिजे. महताम या पदाचा विचार करताना भाष्यामध्ये मधुसूदन सरस्वतीने महताम पदाचा अर्थ सांगताना परमात्मा आणि संत या 2 अर्थांनी महताम पदाचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. महताम सेवा, मोठ्यांची, मोठे कोण आहेत? एक परमात्मा मोठा आणि दुसरे संत महात्मे मोठे. आता ज्ञानोबा यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला तेही पाहता येतं. सकळ तीर्थाची ये धुरे
जे का माता पितरे त्या सेवेसी करी शरीरे लोण कीजे, हे ज्ञानोबराय म्हणतात की नाही. त्या माता पित्यांची सेवा इथपासून आपल्याला प्रारंभ केला पाहिजे. म्हणजे आईवडिलांची सेवा करणं हे भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता, व्यक्त होण्याकरता निर्माण केलेल्या वातावरणाची पहिली पायरी आपल्याला मानावी लागते. पहिल्यांदा आईवडिलांची सेवा करा, मोठ्यांची सेवा करा. त्याच्याशिवाय आपल्याला त्या सनद सुजातियामध्ये, ते सनद सुजातीय म्हणून एक प्रकरण आहे महाभारतामध्ये. त्या सनद सुजातियामध्ये त्या धृतराष्ट्राने सनद सुजातियांना असा प्रश्न विचारला आहे की मनुष्य बुद्धिमान कशाने होतो मला सांगा. काय केलं म्हणजे माणूस बुद्धिमान होतो हे सांगा. फार अगदी एकेका वाक्यात प्रश्नोत्तर आहेत सनद सुजातियामध्ये. आणि त्या सनद सुजातियावर आचार्यांचं भाष्य पण आहे. जगद्गुरू शंकराचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावर. एका वाक्यात प्रश्न आणि एका शब्दात उत्तर, असं ते सनद सुजातीय प्रकरण आहे. विदुर नीतीच्या नंतर येतं महाभारतामध्ये, बरं का. त्या सनद सुजातियामध्ये धृतराष्ट्रांनी त्यांना असं विचारलं की बाबा मनुष्य बुद्धिमान कशाने होतो. आणि त्याला उत्तर देताना त्यांनी उत्तर दिलं, बुद्धिमान वृद्ध सेवया. मनुष्य बुद्धिमान कशाने होतो तर तो घरातल्या वृद्धांची सेवा करण्याने माणसं बुद्धिमान होऊ शकतात. आपल्या मुलांनी बुद्धिमान व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या मुलांना आपल्या आईबापाची म्हणजे त्याच्या आजी आजोबाची सेवा करायची सवय आत्तापासून लावली पाहिजे. तर पोरं पुढच्या काळामध्ये बुद्धिमान होतात. नाहीतर आपला वृद्धाश्रम ठरलेला आहे. मी कशाकरता बोललो आपल्याला हे की सेवा इथून पहिल्यांदा भक्तिप्रेम उदित होण्याकरता अनुकूल वातावरणाची निर्मिती ही सेवेतून होत असते. ज्ञानोबारायांनी आपल्याला काय सांगितलं, ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. सेवा केली पाहिजे. सेवा भागवताने आपल्याला त्याच पद्धतीनं ते जाऊ दे आता. हा सगळा कुठं काय काय मानायचं हा विषय आता स्वतंत्र राहिला. सेवा हा विषय पहिल्यांदा काय केलं, प्रथम महताम सेवा, मग तद्दया पात्रता तथा. आता हे कुठे एक एक सांगत बसू मी, वेळ संपली माझी. आपण त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या अंतःकरणात आपल्या सेवेने असं स्थान प्राप्त करून घ्यावं की त्यांना आपल्यावर कृपा करणं अपरिहार्य आहे असं वाटलं पाहिजे. अशी सेवा केली पाहिजे. कशी, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. असं जर झालं ना तर मग तद्दया पात्रता ततः, तर त्यांची दया आमच्यावर व्हावी याच्याकरता आम्ही पात्र होऊ. ती पात्रता येण्याकरता आपण सेवा केली पाहिजे. तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु. संत धर्मावरती आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. धर्मनिष्ठ आपलं जीवन असलं पाहिजे. आपल्या जीवनाला धर्माचा आधार पाहिजे. आपलं वर्तन धार्मिक असलं पाहिजे. आपलं वर्तन नैतिक असलं पाहिजे. ते संतांच्या वर्तनाला अनुसरून जाणारं असलं पाहिजे. आपल्याला ज्या वेळेला हे कळत नाही कसं वागावं त्यावेळेला आपण आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा. एखादा प्रसंग जीवनामध्ये असा निर्माण होतो की या प्रसंगामध्ये आपण कसं वागावं आपल्याला कळत नाही. मग त्यावेळेला काय करावं, आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा की हा प्रसंग जर तुकोबारायांच्या जीवनात निर्माण झाला असता तर तुकोबाराय कसे वागले असते. आणि जे उत्तर आपलं प्रामाणिक अंतःकरण देईल त्यानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करावा. हे त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय. महाजनो येन गतः स पंथः. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपल्याला जाता आलं पाहिजे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात ना. तसं त्यांच्या मागे श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पावनी सात्विक श्रद्धा चाले ते तेच फळ ठेविले असेल आहे. हे ज्ञानोबाराय जे बोलून दाखवतात त्या दृष्टीनं आपल्याला त्यांच्या मागे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. संतांच्या वर्तनाचं आचरण आपण करावं. संत जसे वागतात तसं वागण्याचा आपण प्रयत्न करावा. हे काय आहे, आपल्या अंतःकरणात भक्ती निर्माण होण्याकरता, भगवंताच्या चरणाच्या संबंधानं प्रेम निर्माण होण्याकरता हे अनुकूल वातावरण निर्माण करणं आहे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात हा भक्तीचा जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे प्रारंभ आहे. आणि हा प्रारंभ कुठून, ततो रती अंकुरोत्पत्ती. मग प्रेमाचा अंकुर तिथं निर्माण होतो. मग स्वरूपाधिगतीस्ततः, मग प्रेमवृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणम ततः वगैरे वगैरे हे सगळं. मग भगवत धर्मनिष्ठा अतस्वस्मिन तद्गुणशालिता. म्हणजे संतांच्या ठिकाणी असणारा स्वभाव आमच्या ठिकाणी यावा याच्याकरता आपण दृढ प्रयत्न केले पाहिजेत. आणि
असं झालं की ते सद्गुण जसे आमच्या अंतःकरणामध्ये यायला लागतील तसं तसं मग प्रेमणो अथ परमाकाष्ठा, मग प्रेमाची परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका, या भक्तीच्या भूमिका आपल्याला नारद महर्षींच्या चरित्राला अनुसरून भक्तिशास्त्रांनी सांगितलेल्या दिसतात. तुकोबाराय म्हणतात हे सगळं जो जाणतो ना त्याला आम्ही भक्त असं म्हणतो. या सगळ्या भूमिका जो जाणतो आणि ज्याच्या ठिकाणी प्रेमाची पराकाष्ठा निर्माण झालेली आहे त्याला आम्ही भक्त म्हणतो. मग बाकी पंडित असेल, शहाणा असेल, कोणी ज्ञानी असेल, पण त्याच्या ठिकाणी जर भक्ती नसेल तर आम्ही त्याला मान्यता द्यायला तयार नाही. तो आमच्या मनाला उतरत नाही. बाबा उतरत नाही म्हणजे काय? उतरत नाही म्हणजे आम्ही त्याला मान देत नाही असं नाही. उतरत नाही म्हणजे भक्त म्हणून जी मान्यता द्यायला पाहिजे ती आम्ही त्याला संत म्हणून ती मान्यता देऊ शकत नाही. त्यामुळं आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा, पंडित असो अथवा शहाणा असो कोणी असलं तरी तो आमच्या मनाला येत नाही. आता पांडित्य शहाणपण हे जे काही असेल ते असेल, त्याच्यात आपल्याला आत्ता गुंतायचं कारण नाही आहे, पण अशी भक्ती भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अंतःकरणात आधीपासून आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय ही सेवा करत करतच प्रेमाची पराकाष्ठा प्राप्त करून घेताना आपल्याला दिसतात त्यांच्या चरित्रामधून. तर ते चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखी भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असे भक्त कोण आहेत तर ज्ञानोबाराय तुकोबाराय संत महात्मे हेच आपल्याला भक्त म्हणून आपल्याला मान्य होतात. अन्य कोणी भक्ताचं सोंग घेऊन जरी आलेला असला तरी तो आपल्याला मान्य होत नाही. मग तो कसा आहे? तुकोबाराय म्हणतात तो नुसती भक्तीची हे जाणतो, जिव्हाळा जाणतो असं नाही, तर मग नेमकं काय जाणतो तर तो नवविधा भक्ती जाणतो असं तुकोबाराय म्हणतात. ही नवविधा भक्ती काय आहे ती प्रल्हादाच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून जाणे आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, असं जाणे 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 असं तुकोबारायांनी दोनदा वापरलं. ते भक्तिप्रेम जाणे म्हणजे काय असतं ते नारद भक्तिसूत्रामध्ये आपण यत प्राप्य, यद ज्ञात्वा, यल लब्ध्वा असे जे भक्तीच्या संबंधानं नारदांनी जे क्रियापदं वापरलेले आहेत की नाही, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवते, यल लब्ध्वा असं म्हटलं. इथं यल लब्ध्वा हे म्हणण्यामध्ये प्रेमच अपेक्षित आहे, भक्ती अपेक्षित नाही आहे बरं का, प्रेम अपेक्षित आहे. कारण यत असं म्हटलं आहे ना, जर भक्ती ते नपुसकलिंगी पद वापरावं लागले की नाही, जर भक्ती असं स्त्रीलिंगी पद वापरलं असतं तर याम लब्ध्वा असं म्हणावं लागलं असतं की नाही, पण यल लब्ध्वा असं ज्या अर्थी म्हणलं त्या अर्थी इथं प्रेमाचीच अपेक्षा आहे. यत प्राप्य, यत पुन्हा प्रेमाचीच अपेक्षा आहे. यद ज्ञात्वा पुन्हा प्रेमाचीच अपेक्षा आहे. जो प्रेम जाणतो यद ज्ञात्वा, भक्ती जाणे यद ज्ञात्वा, याच अर्थाने आपल्याला ही सगळी संगती लावून घ्यावी लागेल. आणि असं जो जाणतो त्याला तुकोबाराय संत म्हणतात. या संतांचा तुकोबारायांच्या वचनातून परिचय करून घेऊन त्या संतांच्या सेवेकडे आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. त्या संतांची म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायदिक संतांची सेवा करणं याच्यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. आणि ती सेवा करायची म्हणजे काय करायचं? आता ज्ञानोबारायांची सेवा करायचं म्हणजे काय नाथ महाराजांसारखं आज जायचं आहे काय आपल्याला? नाही ना, जाण्याचा अधिकार आहे का? नाही. तुकोबारायांची सेवा करायची आहे का? करायची असेल तर वैकुंठाला जा, मी व्यवस्था करतो आपली. जाता काय? जाता येत नाही ना, असं होत नाही. मग आपल्याला तुकोबारायांची सेवा कशी करायची, ज्ञानोबारायांची सेवा कशी करायची, आपल्याला ते भेटत नाहीत. मग त्याच्याकरता एक उपाय आहे. ज्ञानोबारायांची सेवा होत नाही ना, मग एक काम करा, ज्ञानेश्वरीची सेवा करा. ते ज्ञानोबारायच आहेत आपल्याकरता. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याकरता ज्ञानोबाराय, गाथा म्हणजे आपल्याकरता तुकोबाराय. ते तुकोबारायांचं वाङ्मय मूर्ती आहे गाथा म्हणजे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती आहे. ज्ञानेश्वरी वाचताना आपण ज्ञानोबारायांची सेवा करतो आहोत या भावनेने जर ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन आपण करू ना तर आपल्या अंतःकरणामध्ये संत सेवेचं फल प्राप्त होईल, आपल्याला संत जाणल्याचं फल प्राप्त होईल. आणि तसं ते फल ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सेवेतून, नित्य रामकृष्ण हरीच्या भजनातून, चिंतनातून प्राप्त व्हावं अशी सद्भावना, अशी प्रार्थना ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी करू. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम